आपला पुढचा टॉपिक आहे बघा, इंदिरा गांधींचं पर्व 69 ते 73चा टाइम आहे. ओके, म्हणजे कधीपर्यंत टाइम असला पाहिजे, आणीबाणीचा थोडासा अलीकडचा टाइम आहे. ओके, तर डाव आणि प्रतिडाव आपल्या पहिला त्यातला एक चॅप्टर तो बघूया. 1967च्या निवडणुकीत पराभूत सखा पाटील आणि कामराज पोटनिवडणुकीत निवडून आले होते. ओके, मुख्य निवडणुकीत ते पराजित झाले, पण नंतर ते निवडून आले होते. कामराज आणि सखा पाटील कोण होते? सिंडिकेटचे सदस्य होते. ओके, यांच्या बरोबर मोरारजी देसाई आणि इतर सिंडिकेटने पक्षाने धोरण ठरवावीत आणि सरकारने त्याची अंमलबजावणी करावी असा स्टँड घेतला. हे पुन्हा आपण नेहरूंच्या काळातला जो वाद बघितला, पक्ष वर्सेस सरकार, तसाच तो वाद इथे होता. ओके, पुढे इंदिराजींना मात्र पक्षाचा सरकारमध्ये ढवळाढवळ करण्यास ठाम विरोध होता. ओके, सरकारमध्ये जो असणाऱ्या सत्ता ज्याच्या हातामध्ये त्याला कुणालाच पक्षाची ढवळाढवळ आवडत नसतेच, त्यामुळे हे स्टँड असणारच आहे. ओके, पुढे 1967च्या शेवटी कामराज पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त झाले. 67ला ते निवृत्त आहेत. इंदिराजींनी स्वतःच्या मर्जीतला माणूस अध्यक्ष म्हणून आणायचा होता, पण सिंडिकेटने ते डाव हाणून पाडला आणि निजलिंगप्पा यांची नेमणूक केली. निजलिंगप्पा सुद्धा सिंडिकेटच्या गटातलेच होते. आणि आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये एक कमिटी सुद्धा आहे, निजलिंगप्पा कमिटी आहे जमीन सुधारण्याच्या बाबतीतलं, आणि याच्यावरती एकदा प्रश्न पण येऊन गेलेला आहे. सहकारच्या बाबतीत आहे का? तर मागच्या 2-3 वर्षामध्ये इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये पाहून घ्या, यांच्या नावाची एक समिती सुद्धा होती. निजलिंगप्पा इंदिरा गांधींचे विरोधक सुद्धा होते. म्हणजे कामराज 64ला आणि 67ला निजलिंगप्पा अध्यक्ष आहेत. हे लक्षात घ्या. त्याच्या पुढे आपण जाऊया. पक्षांतर्गत डावे आणि उजवे बघा. काँग्रेस पक्षामध्ये काही डावे होते आणि काही उजवे होते. आता डाव्यांमध्ये बघा, इंदिरा समर्थक होते, ते डाव्या गटामध्ये होते. नेहरूंना अभिप्रेत समाजवादाच्या दिशेने जावे असा विचार असणाऱ्या गटाला डावे गट म्हटलं जात होतं. आणि उजव्या गटामध्ये कामराज सोडून इतर सिंडिकेट, कामराजला सोडले उजव्या गटामध्ये, इतर सगळे सिंडिकेट उजव्या गटाचे होते. मोरारजी आणि निजलिंगप्पा या सिंडिकेटचं नेतृत्व करत होते. सिंडिकेटमध्ये जरी कामराज असले तरी ते उजव्या गटाचे नव्हते. बाकीचे सगळे उजव्या गटाचे होते. उजव्यामध्ये बघा, स्वतंत्र पक्षाप्रमाणे त्यांची मते होते. स्वतंत्र पक्ष आपण बघितलंय कुणाचा होता? श्री राजगोपालचारी. कधीचा पक्ष आहे? 1959. तर यांची सुद्धा मत त्यांच्याप्रमाणे भांडवलशाही, सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असा विचारांचा होता. त्याच्या विरोधात डावे बघा, 1967 मध्ये इंदिराजींनी 10 कलमी कार्यक्रम मांडला होता डाव्यांचा विचार करून, किंवा डाव्यांना धार्जिना. एक आहे राष्ट्रीयकरण, बँका आणि विमानचं राष्ट्रीयकरण करणे, गरिबांसाठी घर बांधण्यास जागा उपलब्ध करून देणे. आता इतकं तो चुकणार नाही जागाच्या ऐवजी घर वगैरे, पण ठीक आहे, तरी एक लक्षात असावं म्हणून जागा देणं, असं ते 10 कलमांमध्ये होतं. पुढे शहरी जमीन सुधारणा, जमीन धारणा व मिळकतीवरती मर्यादा घालणे, शहर जमीन सुधारणा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होतं. शहरामध्ये पण तुमची जमीन मर्यादेमध्ये असायला हवी होती. चौथा मुद्दा, सरकारकडून अन्नधान्य वितरण म्हणजे पीडीएस, औद्योगिक मक्तेदारीवरती नियंत्रण, एमआरटीपीचा कायदा आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर संस्थानिकांचे तनखे बंद करणे, असे आणखीन 2-3 टोटल 10 कलमी कार्यक्रम इंदिराजींचा होता. तर इंदिरांच्या 10 कलमी कार्यक्रमामध्ये काय समाविष्ट आहे असं जर विचारलं तर आपल्याला हे गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. इन जनरली दारिद्र्य निर्मूलन, प्राथमिक शिक्षण असे मुद्दे टाकले जाऊ शकतात, तर ते इथे नाहीत. हे सगळे जे मुद्दे आहेत मोस्टली तुम्ही जर बघितलात तर आर्थिक गोष्टींशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर बघा, कामराज उजवे नव्हते, आपण हे वरती बघितलंय. निजलिंगप्पा आणि मोरारजी मात्र क्लिअर कट उजवे होते. ओके, त्याच्यानंतरचा एक एपिसोड आहे तो राष्ट्रपती निवडणूक 1969. मे 1969 मध्ये झाकीर हुसेन यांचं निधन झालं, म्हणजे सिटिंग प्रेसिडेंट त्यांचं निधन झालं. पुढे बेंगलोर येथे झालेल्या काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये इंदिराजींचा विरोध डावलून सिंडिकेटने नीलम संजीव रेड्डी यांना काँग्रेसचा उमेदवार बनवले. यातून इंदिराजींनी पीएम पदावरून हकालपट्टी करण्याचा डाव होता. इंदिराजींना पीएम पदावरूनच दूर करायचा त्यांचा डाव होता. त्यामुळे नीलम संजीव रेड्डींना राष्ट्रपती पदावरती बसायचं होतं. यानंतर लगेच इंदिराजींनी मुरारजींकडून अर्थखातं काढून घेतलं. मुरारजीने तिकडची ती गेम केली, त्याच्या उलट इंदिराजींनी त्यांच्याकडून अर्थखातं काढून घेतलं. 21 जुलै रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण त्यांनी केलं. ते राष्ट्रीयकरणाला त्या अपोजिट गटाचा विरोध होता.
इंदिराजींची लोकप्रियता वाढू लागली. राष्ट्रीयकरण केल्यामुळे लोकप्रियता वाढणं स्वाभाविक आहे. गरीब किंवा मध्यम वर्गासाठी कर्ज किंवा इतर सवलती सहज पद्धतीने अवेलेबल होणार होत्या. उमेदवार बघा, आता राष्ट्रीयकरणाचा जो मुद्दा आहे तो बघा, राष्ट्रीयकरण चांगलं की चुकीचं असा प्रश्न येऊ शकतो. त्या सिच्युएशनला राष्ट्रीयकरण करणं गरजेचं होतं. आज ही त्याची गरज आहे. बट एकच मुद्दा फक्त असतो की परफॉर्मन्स. या राष्ट्रीयकृत बँकांचा परफॉर्मन्स चांगला असेल तर हे राष्ट्रीयकरण करणं कधीही योग्यच आहे. आपण पुढे जाऊया. इथं जे 21 जुलै आहे ना राष्ट्रीयकृत बँकांचं राष्ट्रीयकरण, त्या ठिकाणी 19 जुलै करून घ्या. हा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर लोकप्रियता त्यांची वाढू लागली. हे त्यांच्या 10 कलमी कार्यक्रमातला एक कार्यक्रम होता, त्यांनी राष्ट्रीयकरण केलेलं आहे. त्यावेळेचे उमेदवार बघा, या राष्ट्रपतीच्या निवडणुकीतले उमेदवार नीलम संजीव रेड्डी काँग्रेसकडून लढणार होते. सी.डी. देशमुख जनसंघ आणि स्वतंत्र पक्षाकडून लढणार होते. सी.डी. देशमुख कुठल्या पक्षाचे होते? काँग्रेसकडून. ते अर्थमंत्री सुद्धा राहिले आहेत. पण इथं राष्ट्रपती निवडणूक ते कुणाकडून लढत आहेत? जनसंघ आणि स्वतंत्र पक्षाकडून लढवत आहेत. आणि अपक्ष म्हणून व्ही गिरी यांना उभं करण्यात आलं होतं. तर प्रश्न येऊ शकतो की 1969च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोण कोण उमेदवार होते आणि कोणत्या पक्षाचे त्यांना समर्थन होतं. यांना म्हणजे व्ही गिरींना कुणाचं समर्थन होतं बघा? सीपीआय, सीपीएम, संयुक्त समाजवादी पक्ष, अण्णा द्रमुक किंवा द्रमुक म्हणा, त्यावेळेस फक्त द्रमुक होता, मुस्लिम लीग आणि अकालीच्या एका गटाचं, अकाली मधल्या एका गटाचं त्यांना समर्थन होतं. इतक्या सगळ्या इतर पक्षांना त्यांना समर्थन होतं. इंदिराजींनी इनडायरेक्टली गिरींना मतदान करा असं एक आव्हान केलं होतं. त्यांनी एक आव्हान अशा पद्धतीने केलं होतं की मला हटवण्यासाठी जनसंघाची मदत घेतली जात आहे असे आरोप करून काँग्रेस खासदारांना आपल्या सदविवेक बुद्धीने मतदान करण्याचं आव्हान केलं. इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं की व्ही गिरींना मतदान करा. 1/3 काँग्रेस आमदार आणि खासदारांनी पक्षाच्या आदेशाच्या विरोधात मतदान केलं. 1/3 आमदार आणि खासदार. आणि व्ही गिरी अल्पशा मताधिक्याने निवडून आले होते. पुढे बघा, आता मग हे असं झालं असेल, आता बघा 1/3 काँग्रेस आमदार आणि खासदारांनी पक्षाच्या आदेशाचा विरोध केला तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदीचा कायदा का लागला नाही? डिस्क्वालिफाय का नाही झाले? त्यावेळेस पक्षांतर बंदी कायदा नव्हता, नंतर पक्षांतर बंदी कायदा आलेला आहे. पुढे विरोधकांचा नारा काय होता? इंदिरा हटाव. आणि इंदिराचा नारा काय होता? गरिबी हटाव. इंदिरांना 352 सीट्स आले होते. इंदिराला 2/3 पेक्षा अधिक सीट्स इंदिरा गांधींना मिळालेले होते. बडी आघाडीचा दारुण पराभव सुद्धा त्यावेळेस झालेला आहे. बर एक मिनिट, अरे यांनी खूप जास्त गडबड केलेली आहे. एक काम करा, व्ही गिरी मताधिकाने निवडून आले, हे पेज संपल्यानंतर नेक्स्ट पेजला आहे. यानंतर सिंडिकेटने इंदिराजींची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. इंदिराजींनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. व्ही गिरींना निवडून देण्यासाठी त्यांनी आव्हान केलं. व्ही गिरी निवडून आले, त्याच्यामुळे इंदिराजींची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. यामध्ये काँग्रेस ओ आणि काँग्रेस आर हे असे 2 ग्रुप पडले होते. हे आपण GS2 मध्ये अभ्यासलेलं सुद्धा आहे. ही जी फूट आहे ती कधीची आहे? 1969ची काँग्रेस मधली फूट आहे. काँग्रेस ओ म्हणजे काँग्रेस ऑर्गनायझेशन आणि काँग्रेस आर म्हणजे काँग्रेस रिक्विजिनिस्ट. यावेळेस 220 खासदार इंदिराजींबरोबर होते आणि 68 खासदार सिंडिकेट बरोबर होते. अल्पमतातील इंदिरा सरकारला तेव्हा सीपीआयने समर्थन दिलं आणि सरकार टिकलेलं आहे. 1969च्या दरम्यानचं इंदिराचं सरकार सीपीआयच्या समर्थनामुळे टिकून आहे. तर हे 1969च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा चॅप्टर आता आपण थोडक्यात बघितलेला आहे. याच्यात लक्षात ठेवण्यासारखं 1969ची निवडणूक, 3 उमेदवार, त्यातून कोण निवडून आलं इतकं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 1971ची निवडणूक आता आपण बघूया. 1971च्या निवडणुकीला याआधी इंदिरांनी आपल्या समाजवादी योजना राबवल्या होत्या. बँकांचं राष्ट्रीयकरण आपण बघितलं. इथं डेट बरोबर आहे बघा, 19 जुलै 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहेच. आणि पुढे जाऊन 15 ऑगस्ट 80 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं. हा एक पहिला मुद्दा झाला समाजवादी योजनांमधला. दुसरा आहे संस्थानिकांचे तनखे त्यांनी बंद केलेले होते. बिल राज्यसभेमध्ये एकमताने नामंजूर झाले होते. तनखे बंद करण्याचं बिल एकमताने नामंजूर झालेलं होतं. नंतर अध्यादेश काढून तनखे बंद करण्यात आले आहेत.
1969 मध्ये मक्तेदारी विरोधी कायदा, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एमआरटीपी, मोनोपोली रिस्ट्रिक्शन अँड ट्रेड पॉलिसी ऍक्ट, जो आपला आहे तो 1969चा आहे. या अंतर्गत मक्तेदारी विरोधी आयोग सुद्धा स्थापन करण्यात आला होता. आणि पुढचा आपला पॉइंट आहे, फोर्थ पंचवार्षिक योजना सुरू केली. तर चौथी पंचवार्षिक योजना तिसऱ्या योजनेपेक्षा दुप्पट खर्चाची तरतूद त्याच्यात करण्यात आली आहे. तिसरी योजना थोडीशी फेल होती, आपण पाहिलेलं आहे. त्यावेळेस दुष्काळ असो, युद्ध असो, या सगळ्याचा परिणाम होता. त्यामुळे चौथ्या योजनेकडे खूप जास्त आशेने पाहिलं जात होतं. पुढे बँकांचं राष्ट्रीयकरण तसेच तनखे बंद करण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टने निर्णय दिले. त्याच्या विरोधात त्यांनी निर्णय दिले. कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहे, तर तुम्ही ते असं अचानक बंद करू शकत नाही. तर इंदिराजींना सुप्रीम कोर्टाचा खूप विरोध झेलावा लागला होता. त्याच्या पुढे बघा, त्यांना संसदेमध्ये बहुमत नव्हतं, कारण एक जो ग्रुप होता सिंडिकेटचा तो विरोधात होता. तर त्यामुळं त्यांना काय काय करावं लागलं, सीपीआय, सीपीएम काय म्हणतात, हा 6, हा एप्रिल आहे का ऑगस्ट आहे, एप्रिल आहे का, बरं ते तुम्ही कन्फर्म करून घ्या, एप्रिल आहे का ऑगस्ट आहे ते बघून घ्या. त्याच्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे तो, संसदेमध्ये बहुमत नव्हते. सीपीआय, सीपीएम, द्रमुक, अकाली दल, काही समाजवादी आणि काही अपक्ष, हे सगळे त्यावेळेस इंदिराजींबरोबर थांबले होते. या खासदारांच्या पाठिंब्यावरती त्या अवलंबून होत्या. हे समर्थन साहजिकच काही अटींवरती होते, म्हणून त्यांना त्यांच्या कार्यात अडथळे येत होते. हे का झालं होतं, फुटीनंतर सिंडिकेटवाले त्यांच्या याच्यातून बाहेर पडलेले होते. त्यांच्या अलायन्स मधून किंवा त्यांच्या सरकारच्या समर्थकातून ते बाहेर पडलेले आहेत. तर पुढे बघा, आता हे पण लक्षात घ्या, त्यावेळेस त्यांना कुणी कुणी मदत केली आहे, सगळे कम्युनिस्ट, दोन्ही कम्युनिस्ट आहेत, द्रमुक आहेत आणि अकाली दल सुद्धा आहे. तो चुकून द्रमुकच्या ठिकाणी अण्णा द्रमुक टाकू शकतो, त्यावेळेस अण्णा द्रमुक असण्याचा प्रश्न येत नाही. नंतर त्याची स्थापना आहे. अकाली दल आहेत, अकाली दल सरप्राईज वाटू शकतं, अकाली दल नेहमीच काँग्रेस विरोधी आहेत, पण इथं ते इंदिराजींबरोबर थांबलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर काही समाजवादी सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर. ओके, पुढे बघा, 1971च्या डिसेंबर मध्ये लोकसभा विसर्जित झाली. इंदिराजींनी 1 वर्ष आधीच लोकसभा विसर्जित केली होती. फेब्रुवारी 71 मध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये बघा, इंदिराजींच्या विरोधात बडी आघाडी उभी झाली होती. तर बडी आघाडीमध्ये कोण कोण आहे, काँग्रेस ओ म्हणजे सिंडिकेटवाले जास्त जास्त समाविष्ट होते. त्यानंतर बीकेडी, भारतीय, बीकेडीचा फुल फॉर्म काय, भारतीय, पाहिलं आपण भारतीय किसान दल. ओके, त्याच्यानंतर जनसंघ, पीएसपी काय, पीएसपी प्रजा समाजवादी पार्टी, स्वतंत्र पक्ष आणि संयुक्त समाजवादी पार्टी. या पार्टीचा एकमेकाशी काही ताळमेळ नाही. त्यांच्या स्वतःच्या प्रिन्सिपल्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोधाभास होता. फक्त यात कोण नाहीये, कम्युनिस्ट नाहीये. ओके, बिगर कम्युनिस्ट वाल्यांची बडी आघाडी बनलेली होती. ओके, आता त्याच्यामध्ये रेफरन्स मध्ये थोडासा गडबड आहे बघा, की बडी आघाडीमध्ये कोण होतं, हे बिपिन चंद्र वेगळं सांगतात आणि एनसीआरटी वेगळं सांगते. ओके, तर आपल्याला दोन्ही पद्धतीने विचार तरी आपण तयार पाहिजे. तर प्रश्न कशातून काढलाय त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. ओके, तर बिपिन चंद्र फक्त जनसंघ, काँग्रेस ओ, समाजवादी पार्टी, स्वतंत्र पार्टी या चौघांना सांगते की बडी आघाडीमध्ये होते. ओके, बाकीच्यांना एनसीआरटी ऍड करते आहे. आता मला जास्त योग्य एनसीआरटीचं वाटतं, कारण एनसीआरटी स्टँडर्ड बुक आहे. तर बाकीच्या पक्षांना पण तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच वेळेस इंदिरांबरोबर कोण होते, सीपीआय, सीपीएम आणि डीएमके. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये हे इंदिराजींच्या बरोबर होते. आता थोडस वरच्या पेजला या, आपण जे बघत होतो मगाशी, ह्या इलेक्शनच्या वेळेस विरोधकांचा नारा काय होता, इंदिरा हटाव, आणि इंदिराजींचा नारा काय होता, गरिबी हटाव. ओके, इंदिरा 352 सीट्स ने निवडून आल्या होत्या. ओके, सिंडिकेट अपोजिट मध्ये असून इतके सगळे एकत्र येऊन बडी आघाडी त्यांच्या विरोधात निर्माण होऊन सुद्धा इंदिराजींना 352 सीट्स मिळालेले होते, जे की त्यावेळच्या पार्लमेंटच्या एकूण संख्येच्या 2/3 पेक्षा अधिक होते. बडी आघाडीचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस सोडून त्या मनाने चांगली कामगिरी करणारे जे इंदिराजी बरोबर होते त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. सीपीआय, सीपीएम आणि डीएमके यांची कामगिरी आहे, ते इंदिराजींचे मित्रपक्ष होते. ओके, मग हे 2 एपिसोड बघितले आपण. निवडणुका जिंकल्या, त्याच्या आधी राष्ट्रपती निवडणूक पण त्याच इनडायरेक्टली जिंकलेल्या होत्या. ओके, आणि त्याच्यानंतर बांगलादेशचा पेच प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे, तो आता आपण बघूया. डिसेंबर 1970 मध्ये 5 लष्कर प्रमुख कोण आहेत, याह्या खान. ओके, हे लष्कर प्रमुख लक्षात घ्या. इंदिराजींच्या काळातल्या युद्धामध्ये किंवा 65च्या युद्धामध्ये कोण होते आपण बघितलंय ना.
आपल्या याच्या आधीचे प्रधानमंत्री शास्त्री, त्यांच्या काळात कोण होते? लष्कर प्रमुख पाकिस्तानचे अयूब खान. ओके. आणि कुठला करार बघितला आपण? ताशकंद. कधीचा करार होता? तारीख किती होती? 10 जूनला डेथ आहे त्यांची, 4 जून. ओके. तर हे सगळे डेट पण लक्षात ठेवा तुम्ही. पुढे, पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीबिर रहमान. शेख मुजीबिर रहमान एक व्यक्ती होती जे बांगलादेशवाले त्यांना त्यांचा राष्ट्रपिता मानतात. ओके. शेख मुजीबिर रहमान यांच्या आवामी लीग, त्यांच्या पक्षाचं नाव पण लक्षात घ्या, आवामी लीगने पूर्व पाकिस्तान मधील, म्हणजे आजचा बांगलादेश, पूर्व पाकिस्तान मधील 99% जागा जिंकल्या होत्या. किती? 99% जागा आवामी लीगनं जिंकलेल्या होत्या. ओके. राष्ट्रीय संसदेमध्ये सुद्धा त्यांना बहुमत मिळालेलं होतं. राष्ट्रीय संसद म्हणजे त्यांची जी पाकिस्तानच्या, आजच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या संसदेमध्ये सुद्धा त्यांनाच बहुमत मिळालेलं होतं. पण याह्या खान मुजीबिर रहमान यांना सरकार स्थापू दिले नाही. याह्या खानांना स्थापू द्यायचं नव्हतं, कारण ते थोडेसे लिबरल होते. बांगलादेशवाले थोडेसे लिबरल होते. त्यांना ते असं वाटत होतं की आपल्या हातातून हा प्रदेश जाऊ नये आणि इंडिया त्यासाठी प्रयत्न करत आहे हे त्यांना चांगलंच माहिती होतं. पुढे बघा, रहमानांनी नागरी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. नागरी कायदेभंग म्हणजे गांधींच्या मार्गावरती ते पण चालू आहेत. यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानमध्ये हलवण्यात आले, म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये त्यांना हलवण्यात आलेलं आहे. पाक लष्कराने पाकिस्तानी जनतेवरती खूप अन्याय केले होते. अनेक लोक भारताच्या शरणाला आले होते. त्याच्यामध्ये कुठे कुठे ते राहिलेत बघा, मेघालय, आसाम आणि वेस्ट बंगालमध्ये ते राहिलेले आहेत. ओके. 1 करोड पेक्षा अधिक लोक शरणार्थी म्हणून आले होते. 1972चा काळ, 1 करोड खूप मोठी संख्या आहे. त्यावेळेस भारतीय इकॉनॉमीवरती खूप मोठ्या प्रमाणात ताण सुद्धा निर्माण झाला होता. ओके. आणि त्यांची जी एक वाहिनी होती जी लष्करी लढा द्यायची, तिचं नाव आहे मुक्ती बाहिनी. ओके. ती तयार करण्यात आली होती. युरोपातील इंटेलेक्च्युअल्स, मीडिया, विद्यार्थी, पश्चिम युरोपातील देश, USSR, युरोपातील कम्युनिस्ट देश, हे सगळे भारताच्या बाजूनं त्यावेळेस उभे राहिले होते. ओके. पण अमेरिका आणि चीन मात्र पाकच्या बाजूने उभे होते. ओके. नेक्स्ट पेज वरती या पुन्हा. इंदिराजींनी 9 ऑगस्ट 71 मध्ये रशिया बरोबर, ओके, भारत रशिया मैत्री करार केला होता. ऑगस्ट 71 लक्षात घ्या. भारत रशिया मैत्री करार आहे तो 20 वर्षासाठी तेव्हा करार झालेला आहे. ओके. दोघांपैकी कोणत्याही देशांवरती परकीय देशाने आक्रमण केल्यास दुसरा देश सर्वतोपरी मदत करेल असं ते मैत्री करार होतं. ओके. पुढे बघा, 3 डिसेंबर 71 रोजी पाकने भारतीय लष्करी हवाई तळांवरती हल्ले केले. ओके. 3 डिसेंबरला त्यांनी आपल्या हवाई तळांवरती हल्ले केलेले आहेत आणि युद्धास सुरुवात झालेली आहे. ओके. जनरल जगजित सिंग अरोरा यांच्या नेतृत्वात भारतीय लष्कराने 11 दिवस ढाक्याला वेढा घातला. त्यावेळेस आपण ढाक्यावरती चालून गेलो होतो आणि 11 दिवसांना वेढा घातला होता. आणि फायनली 16 डिसेंबरच्या रोजी 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्कारलेली होती. ओके. पाकचा 9,000 किलोमीटर स्क्वेअर एरिया भारताच्या ताब्यात होता. ओके. याच्यानंतर जानेवारी 72ला मुजीबिर रहमान यांना सत्तारूढ करण्यात आलं बांगलादेशमध्ये. ओके. आणि जून 72 मध्ये सिमला करार झालाय. तो कुणा झालाय? इंदिरा आणि झुल्फिकार अली भुट्टो. ओके. हे झुल्फिकार अली भुट्टो कोण होते? विलिनीकरणाच्या वेळेस आपण एक भुट्टो बघितले होते जुनागडच्या काळामध्ये. ते त्यांचे वडील आहेत की आजोबा आहेत? ते त्यांचे वडील आहेत. ओके. आता झुल्फिकार अली भुट्टोची मुलगी होती बेनजीर भुट्टो. ओके. आता तो त्यांचा मुलगा ऍक्टिव्ह आहे. ओके. या भुट्टो फॅमिलीची एक तिथे आहे ना, त्याला काय म्हणता येईल, ब्युरियल आहे त्यांच्या फॅमिलीची, दफन करण्यात येतं असं. तर भुट्टो फॅमिलीतल्या मोस्ट ऑफ लोकांना मारण्यातच आलंय. एक कुठेतरी लष्करानं मारलंय, सरकारनं फाशी दिली किंवा त्यांना अतिरेकांनी मारलंय असं झालेलं. त्यांच्या पूर्ण खानदानाची एक मोठीच्या मोठी एक असं त्याला काय म्हणता येईल, मुस्लिम वर्ड काय त्याला, जिथं ते दफन करतात, दफन विधी होतो, कब्रिस्तान त्यांचं आहे. ओके. त्यांच्या फॅमिलीचा आता यांचा मुलगा आता लढतोय, त्याला सुद्धा खूप जास्त थ्रेट्स आहेत. ओके. तो त्यांचा वाद, इंटरनल वाद आहे, तो चालूच असतो. ओके. पुढे आता हे जुल्फिकार अली भुट्टो आहेत ना, यांना सुद्धा नंतर फाशी झाली. पुढच्या काळात त्यांना फाशी दिलेली आहे सरकारनं. ओके. कारगिल परिसरातील बिलावल भुट्टो सध्या ऍक्टिव्ह आहेत. ओके. कारगिल परिसरातील संरक्षण दृष्ट्या महत्वाचा जागा सोडून इतर जिंकलेला भाग भारत पाकला परत करणार आहे, असं सिमला करारामध्ये पहिला पॉईंट होता.
ओके, भारताने सांगितलं की कारगिल मधील काही प्रदेश जो संरक्षणासाठी आमचा गरजेचा आहे तो आम्ही तुम्हाला देत नाही, बाकीचं सगळं आम्ही तुम्हाला देऊ. पुढे, पाक त्यावेळी प्रत्यक्ष ताबारेषा मान्य करेल. पाक त्यावेळेची जी प्रत्यक्ष ताबारेषा होती ते मान्य करेल. त्यानंतर तिसरा पॉईंट होता, कोणताही तिसरा देश वा युनायटेड नेशनच्या हस्तक्षेपाशिवाय चर्चेंना प्रश्न सोडवला जाईल. हा तिसरा मुद्दा आपण नेहमी समोर करत असतो. ओके, आपण इतर देशांना समाविष्ट करत नाही. पाकिस्तान म्हणला की आपण युनायटेड नेशन्स मध्ये आपण चर्चा करूया, तर त्यावेळेस आपण सिमला कराराचा हा तिसरा मुद्दा सांगत असतो. त्यावेळेस तुम्ही हे मान्य केले, चर्चा आपल्या दोघात होणार आहे, इतर लोकांना आपण इन्व्हॉल्व्ह करत नाही, कारण याचा फटका आपल्याला आधी बसलेला आहे. ओके, अमेरिका आणि ब्रिटनला संधी द्यायची नाही या उद्देशाने आपण हे कलम ऍड केलेलं आहे. ओके, सिमला करार. ओके, सिमला कराराचा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये पण बघितला असेल ना, आपला नाना पाटेकरचा मूव्ही आहे, तो वाईफला आय एस करतो, नाना पाटेकर वेडा इन्स्पेक्टर दाखवला असतो. कुठला मूव्ही तो? तुम्ही मूव्ही पाहत नाही कसं रे? मूव्ही पाहिलं पाहिजे तुम्ही. त्याची वाईफ आय एस होते बघा पुढे जाऊन, आणि नाना पाटेकर एक इन्स्पेक्टर असतो. कुठला? हा, नाना पाटेकर सस्पेंडेड असतो त्याच्यात. तर तिला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला असतो की सिमला कराराबद्दल काय सांगा, भारताच्या बाजूने काय आहे सिमला करार चांगला. अरे खूप बेस्ट मूवी आहे. ठीक आहे, आठवलं तर मी तुम्हाला सांगतो. पुढे, कुठलं? यशवंत मूवी आहे, कधी वेळ मिळाल तर तो बघून घ्या. ओके, पुढे, पाकने ऑगस्ट 73 मध्ये बांगलादेशास मान्यता पण दिलेली आहे. ओके, हा बांगलादेशाचा इतका एक चॅप्टर आहे, तो लक्षात घ्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे, सिमला करार जून 72चा आहे, एक लक्षात घ्या. आणि त्याच्यातल्या काही तरतुदी, या 3 तरतुदी तरी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. जून 72 आणि दोघांमध्ये झालाय जुल्फिकार अली भुट्टो. त्या ठिकाणी ते याह्या खान टाकतील किंवा अयूब खान टाकतील, अशी वेगवेगळी नावं टाकतील. तर जुल्फिकार अली भुट्टोना लक्षात ठेवायचं आहे. असं म्हटलं जातं की भारताने हे युद्ध जिंकलं, युद्धात जिंकले पण तहात हारले, अशी गोष्ट तर झालेली होती. त्यांचे 93,000 सैन्य भारताच्या ताब्यात असताना भारत त्यावेळेस म्हणेल ती मागणी मान्य करून घेऊ शकला असता. तो म्हणला असता की आम्हाला आमचं घेतलेलं काश्मीर परत द्या, अदरवाईज तुम्हाला तुमचे 93,000 सैनिक परत देत नाहीत, असं म्हटलं जातं. हे म्हणणं बाहेरनं खूप इझी आहे. ओके, त्यावेळेस इंटरनॅशनल प्रेशर आणि या सगळ्या गोष्टी पाहता हे करणंच, इतपत करणं सुद्धा अवघड गोष्ट होती. ओके, आणि हे करार करायला सुद्धा खूप वेळ झालेला आहे. कधी जानेवारी 72ला मुजीबुर रहमान सत्तेवरती आहे आणि करार झालाय जून मध्ये, म्हणजे 6 महिने या चर्चा सुरू होत्या. ओके, तरी सुद्धा हे मान्य केलं तरी योग्यच आहे की आपण त्या तहामध्ये थोडेफार आपण हरलो होतो. अजून काही मागण्या त्यांच्याकडून मान्य करून घेता आल्या असत्या. ओके, आता एनिवेज चलो पुढे जाऊया आपण. ऑगस्ट 1972 कडे जाऊया आपण. जनरल इन्शुरन्स राष्ट्रीयकरण ऑगस्ट 72 मध्ये केलं, हे पण लक्षात घ्या. ओके, जनरल इन्शुरन्स. एमपीएससीतून आयबी आणि रॉ मध्ये जाता येतं का? नाही, एमपीएससीतून जाता येत नाही. ओके, पुढे, जानेवारी 1973 मध्ये कोळसा उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. कुठलं, कधी राष्ट्रीयकरण केलं? 4 राष्ट्रीयकरण आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. बँकांचं 2 प्रकारचं राष्ट्रीयकरण, 14 आणि 6 बँका बघितलं. इथं जनरल इन्शुरन्सचं बघितलं आणि कोळसा उद्योगाचं राष्ट्रीयकरण आहे. जोड्या लावायला प्रश्न आला तर आपण तयार असलं पाहिजे. नंतर, शहरी क्षेत्रामध्ये कमाल जमीन धारणेवरती मर्यादा. 1971 मध्ये आपला जो एमआरटीपी ऍक्ट कधी आला आहे? 69 आणि 71ला आयोग आलेला आहे, मक्तेदारी आयोग, एक लक्षात घ्या. पुढे, 1971ला 24th अमेंडमेंट आणि 25th अमेंडमेंट झालेले आहेत. आता 24th काय होती? लोकसभेला मालमत्तेच्या मूलभूत हक्काशी संबंधित बदल करण्याचा अधिकार आहे. लोकसभेला तो अधिकार देण्यात आला. याच्या डिटेलमध्ये आपण पॉलिटीमध्ये वाचतो. फक्त काय होता तेवढं लक्षात घ्या. 24th अमेंडमेंट. 25th काय होता? सरकारने खासगी मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर भरपाई देण्याचा अधिकार कुणाला आहे? लोकसभेला आहे. ते चेंजेस करण्यात आले होते. याला काय म्हटलं जातं? या दोन्ही अमेंडमेंट थ्रू कर्टेल द राईट ऑफ प्रॉपर्टी, राईट ऑफ प्रॉपर्टी कर्टेल करण्याचा इथून सुरुवात झाली किंवा प्रयत्न झाला होता. आणि ते पूर्णच काढून कधी कुठल्या अमेंडमेंटने टाकलं आपण? कुठली अमेंडमेंट होती? 44 आपण ते पूर्णच कलम काढून टाकले. इथं त्यांना वीक केलं. 24 आणि 25 आपण त्यांना वीक केलेलं होतं. पुढे, 18 मे 1974ला पोखरणची अणुचाचणी आहे. डेट सगळ्यात लक्षात असलं पाहिजे. सायन्स टेक मध्ये, न्यूक्लिअर मध्ये तुम्हाला तो अभ्यासाला घटक आहे. 11 मे 74. आणि वाजपेयींच्या काळात झाल्या त्या चाचणी कधीची आहेत? 98 की 99? 98. आणि मे 11 आणि 13. 11-13 मेला त्या चाचणी झालेल्या आहेत. या तिन्ही डेट्स तुम्हाला माहितीच असल्या पाहिजेत. ओके, पुढे 74-75 मध्ये जयप्रकाश नारायणचं आंदोलन. ओके, आणि 75 मध्ये 25 जूनला आपली आणीबाणी घोषित केलेली आहे. आता याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी पुढच्या चॅप्टर मध्ये आता आपण बघूया.
जेपी आंदोलन आणि आणीबाणी यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. आणीबाणीच्या पूर्वीचा काळ थोडाफार बघूया. 1973 पासून इंदिराजींची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. जसं की त्यांनी ते निवडणूक जिंकली होती, राष्ट्रपतीची निवडणूक, त्याच्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण, कोळसा उद्योगाचं राष्ट्रीयकरण, विमा राष्ट्रीयकरण, बांगलादेशला वेगळं करणं, यामुळे त्यांची पॉप्युलरिटी खूप जास्त त्या काळात वाढली होती, पण ती जास्त काळ टिकू शकली नाही. लगेचच पुढच्या काळामध्ये बघा, एकतर 1 करोडहून अधिक बांगलादेशी आपल्याला निर्वासित म्हणून आले होते, की त्याचा खूप मोठा लोड आपल्यावरती होता. अन्नधान्य राखीव साठा जो भारताचा आहे तो संपुष्टात येत होता. दुसरा मुद्दा आहे, बांगलादेश युद्धाने आपलं अर्थसंकल्पामध्ये तूट निर्माण झाली होती. युद्धामध्ये आपणही समाविष्ट झालो होतो, त्याच्यामध्ये आपली तूट निर्माण झालेली होती आणि परकीय गंगा जळीत त्या काळात आटली होती. 72 आणि 73 मध्ये नेमका मोठा दुष्काळ पडलेला होता. या सगळ्या गोष्टींमुळे इंदिराजींची लोकप्रियता कमी होत होती. ओके, त्यामध्ये पुढे बघा, 1972 मध्ये तेलाच्या किमती चौपट वाढल्या आणि 72-73 मध्ये महागाई जी होती ती 22% वाढलेली आहे, 22%. आता सध्या कालच रिपोर्ट आला का आपला कुठला, किती आहे सध्या महागाई रेट आपला? मोर दॅन 7% महागाई रेट आहे. आरबीआयचं रेंज काय आहे आपली? 4+2 - 2 रेंज आहे. तर ऑलमोस्ट आपण डबलच्या रेंज मध्ये गेलेलो आहोत. महागाई वाढली आहे तरी सुद्धा आपल्याकडे ते चित्र आहे, वाढली आहे म्हणजे आपण प्रगती करतोय, तर आपण ते स्वीकारलं पाहिजे. आपल्याकडचे मंत्री सरळ सरळ आता बोलतात की खाऊ नका कांदा, टोमॅटो खाऊ नका, म्हणजे याला म्हणतात सत्तेचा माज, तो येत असतो. ओके, असं स्टेटमेंट तुम्हाला आधी कुठं आढळणार नाही काँग्रेसच्या काळामध्ये. ते नेहमी सांगत होते की आपण प्रयत्न करूया. हे का होतं? त्यांना माहिती आहे, या सत्तेतल्या आलेल्या लोकांना माहिती आहे की जनता आम्ही जे सांगतो त्यांना ते पटतं. ओके, मी काल तर चलो आपण जाऊया पुढे. हा, आपला पुढचा मुद्दा आहे बघा, हे महागाई वाढली हा एक मुद्दा लक्षात घ्या. आणि 71च्या युद्धानंतर 2च वर्षामध्ये त्यांची पॉप्युलरिटी कमी होते हा एक मुद्दा फक्त लक्षात घ्या. त्याला कारण पण तुम्हाला माहिती आहेत, महागाई वाढणं आणि दुष्काळ हे दोन महत्वाची त्यावेळेस कारण होती. त्याच्यानंतर 1974 मध्ये संपूर्ण देशभर रेल्वेचा संप झाला. 22 दिवसाचा रेल्वेचा संप होता. ओके, तो संप मोडून काढण्यात आला. त्यावेळेस इंदिराजींच्या लोकप्रियतेला फटका बसलेला आहे. ओके, मे 1973 मध्ये, त्याच्या आधी युपी मध्ये प्रादेशिक सशस्त्र दलाचे बंड झाले होते. आर्मी पाठवून ते बंड मोडून काढले आणि 35 लोकांचा त्यात मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट इंदिराजींवरती होत होता. ओके, संजय गांधी यांना वर्षाला 50,000 मारुती कार बनवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी इंदिराजींवरती भ्रष्टाचारांचे आरोप झालेले आहेत. संजय गांधींमुळे सुद्धा इंदिरा गांधीची इमेज खूप जबरदस्त पद्धतीने डॅमेज झाली होती. त्याच्यानंतर आता मुद्दा बघा, इथे पुढचा मुद्दा काय होता, आपण बघितलं की इंदिराजींवरती भ्रष्टाचाराचे आरोप. त्यावेळेसच्या घडामोडी फक्त लक्षात घ्या, कशा कशा घडामोडी झाल्या. कदाचित क्रोनॉलॉजी पण विचारलं गेलं तर आपण तयार असलं पाहिजे. या सर्व काळामध्ये 3 वर्ग काँग्रेस पासून दुरावले गेले होते. कुठला? मध्यम वर्ग, श्रीमंत शेतकरी आणि भांडवलदार. हे वर्ग आता कुणाचा मतदार वर्ग आहे? हा बीजेपीच्या मतदार वर्गावर. ते तुम्हाला पॉलिटिक्स हळूहळू लक्षात येतं की त्या वर्गाला बीजेपीने जवळ केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या काळी विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नेहमी कुठलंही सरकार घाबरतं. आजपर्यंत झालेल्या क्रांती आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळेच आजच्या आपल्या काळात कमी आहे, पण तुम्ही 20-30 वर्षापूर्वी गेलात तर कॉलेजेसमध्ये निवडणुका व्हायच्या, त्यांचा लीडर निवडला जायचा आणि तिथूनच खूप सारे पॉलिटिक्स मध्ये पण उतरलं जायचं. ओके, मग त्यावेळेच्या सरकारला तो खूप धोका वाटायचा. त्यामुळे आपण युनिव्हर्सिटीचे किंवा कॉलेजचे जे रिस्पेक्टिव्ह कायदे आहेत ते डायल्यूट केले. ओके, आणि आपण ते पण सांगतो की तुम्ही आता अभ्यासावरती लक्ष द्या, विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊ नये, या नेहमी गोष्टी ऐकतो ना. आणि नेहमी टार्गेट कुठं होतं आपलं? जेएनयूला टार्गेट का करतो आपण? ते या सरकारच्या विरोधी असं नका म्हणू, ते कुठल्याही सरकारच्या विरोधी आहेत, पण कुठल्याही सरकारला विद्यार्थी आंदोलनं नकोच असतात. अशी ही 2 आंदोलनं गुजरात आणि बिहारची, जानेवारी 1974 आणि मार्च 1974. ओके, जानेवारी म्हणजे आधी गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले हे लक्षात घ्या, त्यानंतर बिहारमध्ये आंदोलन झालेलं आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, चल असं. तर आपण बघा की आणीबाणीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जी काही इतिहासातल्या गोष्टी घडल्या त्या आपण बघतोय. सुरुवातीला पहिलं कारण आहे महागाई, दुसरं कारण आहे भ्रष्टाचार, त्याला अनुसरून झालेली आंदोलनं लक्षात घ्या. सुरुवातीला विद्यार्थ्यांची आंदोलनं झालेली आहेत. त्याच्या आधी हे रेल्वेचं आंदोलन पण आहे हेही लक्षात घ्या.
तुम्हाला सिक्वेन्स मध्ये लावायला विचारलं जाऊ शकतं. ओके, कदाचित असं विचारलं जाईल तर ही आंदोलनं कधीच बघा विद्यार्थ्यांची जानेवारी 74 आणि मार्च 74ची आहे. ओके, त्याच्या आधी प्रादेशिक सशस्त्र दलाचे बंड मे 73 आपण हे बघितलंय. ओके, म्हणजे कदाचित आपण जर इथल्या इथं पाहायला गेलं तर मे 73चं ते बंड, त्याच्यानंतर गुजरात मधल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, बिहार मधल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्याच्यानंतर रेल्वेचा संप. ओके, असा एक सिक्वेन्स इथल्या इथं तयार होऊ शकतो पेजवरती. तर हा सिक्वेन्स आपल्याला माहिती असला पाहिजे जर विचारलं गेलं तर. ओके, पुढे जाऊया आपण. जेपीनी संपूर्ण क्रांतीमध्ये जनतेला केलेली आव्हानं. तर यावेळेस तुम्हाला माहितीये जयप्रकाश नारायण यांनी राजकारणातून संन्यास घेतला होता. ते आपले भूदान चळवळीमध्ये काम करणार होते. पण ही सगळी परिस्थिती पाहता अपोजिशन लीडरवाले जेपींकडे गेले. त्यांना सांगितलं की आता परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. इंदिराला आव्हान देण्यासाठी तुम्ही एकटेच कॅपेबल आहात सध्या, तर तुम्ही पुढं आलं पाहिजे. तर मग जेपी पुन्हा राजकीय आंदोलनामध्ये आलेले आहेत. त्यांनी जनतेला काय आव्हान केलं बघा. बिहार आमदारांना राजीनामा देण्यास भाग पडला. बिहारमध्ये त्यावेळेस भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात होत होता. तर त्यांनी पहिलं आव्हान ते केलं की तुम्ही त्या आमदारांनी राजीनामा द्यावा. दुसरा, विधानसभा आणि सरकारी कार्यालयांना घेराव घाला. यांनी सांगितलं की जोपर्यंत हे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमदारांना आणि विधान भवनाला घेरा घालायचा, त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. असे काही काही ठिकाण पण झालेत की विद्यार्थ्यांनी किंवा आंदोलनकर्त्यांनी आमदारांना घेराव घातले आणि एकाच ठिकाणी त्यांना एक एक दोन दोन दिवस कैद करून ठेवलं होतं. आजूबाजूला लोक आणि मध्ये आमदार साहेब, अशी पण सिच्युएशन झालेली होती. ओके, म्हणजे सरकार चालू द्यायचं नाही हा एक तसा प्रकार होता. हाही मुद्दा तोच होता की ही जी मेथड आहे आंदोलनाची ती योग्य आहे की नाही. निवडून दिलेल्या सरकारला तुम्ही असं बंदिस्त करून ठेवणं चुकीचं आहे, असं एक मतप्रवाह होता जेपीच्या विरोधात. ओके, तिसरा मुद्दा, पर्यायी जनता सरकार स्थापन करा. इथपर्यंत जेपी पोहोचलेले होते. जेपी म्हणतात की एस्टॅब्लिश गव्हर्नमेंट तुम्ही काही ऐकू नका, तुम्ही स्वतःचं एक सरकार स्थापन करा. हे कसं झालं, प्रति सरकार टाईप, जसं आपण स्वातंत्र्य चळवळीत बघतो तसं. पुढे कर भरू नका, इतक्या लेवलपर्यंत जेपी पोहोचलेले होते. ओके, त्यानंतर म्हणजे यामुळेच म्हटलं जातं की इंदिरा गांधींना फोर्स करण्यात आलं आणीबाणी लावण्यासाठी. ओके, कारण काय, याच्यानंतर 6 महिन्यात तसंही निवडणुका होणार होत्या. निवडणुकीला तुम्ही फेस केलं असतं आणि त्यातून जे काही रिझल्ट आला असतो तो आला असता. या 6 महिन्यासाठी तुम्ही त्यांना फोर्स केलं, इंदिरांना तुम्ही आणीबाणी घ्या. ओके, पुढे गुजरातमध्ये काय झालं बघा. गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनास विरोधी पक्षाने पाठिंबा दिला. निवडणुका घेण्यासाठी सरकार बरखास्त करून मोरारजींचे आमरण उपोषण झालं होतं. सरकार बरखास्त करा आणि पुन्हा निवडणूक घ्या, याच्यासाठी मोरारजी देसाईंनी गुजरातमध्ये आमरण उपोषण केलं. फेब्रुवारी 1974 मध्ये सरकार बरखास्त करण्यात आलं. कुणाचं सरकार होतं बघा, चिमनभाई पटेल, आणि त्याच्याऐवजी राष्ट्रपती राजवट लागू झाली. तर हे आंदोलनाचे दोन मुख्य मुद्दे होते, एक भ्रष्टाचार आणि दुसरं काय होतं, महागाई. हे जे आंदोलन गुजरात मधलं विद्यार्थ्यांचं सुरू झालं होतं त्याचं तत्कालीन किंवा सुरुवातीचं कारण काय होतं, मेसचं रेंट किंवा भाडं वाढवण्यात आलं होतं. मेसमध्ये जे त्यांना खायला दिलं जातं त्याचं रेट वाढवलं, त्याच्यामुळं गोंधळ झालेला होता. ओके, त्याच्यानंतर पुढे जून 75 मध्ये निवडणुका झाल्या. जनता आघाडी निवडून आली. जनता आघाडीला 87 आहेत आणि काँग्रेसला 75 सीट आले होते आणि जनता आघाडी निवडून दिलेली. आणि विशेष बघा, विशेष म्हणजे चिमनभाईंच्या पाठिंब्यावरच जनता सरकार बनलेलं आहे. जे चिमनभाई, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यामुळे इंदिरा गांधींना राष्ट्रपती राजवट लावावी लागली. तेच चिमनभाई पुन्हा निवडून आलेल्या जनता आघाडीला पाठिंबा देत आहेत. ओके, जसं आपल्याकडे आता झालंय तसंच. ओके, तिथून मध्य प्रदेश मधून आरोप झाले आणि दुसऱ्या दिवशी इथं 2 उपमुख्यमंत्री झाले आपल्याकडे. ओके, पुढे राजनारायण खटला आपल्यासाठी महत्वाचा आहे. कधीचा खटला आहे बघा तो, जून 1975 मध्ये अलाहाबाद हायकोर्टचे न्यायाधीश सिन्हा इंदिराजींची निवडणूक अवैध ठरवतात. राजनारायण खटला जून 75, अलाहाबादचा हायकोर्ट आणि न्यायाधीश कोण आहेत, सिन्हा साहेब. ओके, त्यांनी इंदिराजींची जी निवडणूक झाली या आधीची, त्याला त्यांनी अवैध ठरवलं आणि इंदिराजींना 6 वर्ष निवडणूक लढवू शकणार नाहीत अशी शिक्षा सुद्धा दिली. पीएम म्हणून पण ते राहू शकणार नव्हत्या. त्याच्यानंतर याच्या विरोधात जुलै 75 मध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी जज कोण होते, व्ही के कृष्णा अय्यर यांनी इंदिराजींना दिलासा दिलेला आहे. सुप्रीम कोर्टच्या अपीलवरती निकाल लागेपर्यंत एमपी त्या राहतील. आमचा निकाल येईपर्यंत त्या एमपी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट राहतील. याचा अर्थ त्या पीएम सुद्धा राहू शकतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. तर हे राजनारायण खटला लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे 25 जूनला जेपीनी प्रधानमंत्री निवासास घेराव घालायचे होते. जेपीनी सांगितलं की आता आपण प्रधानमंत्र्याच्या निवासालाच घेराव घालायचा आहे आणि आणीबाणी त्याच दिवशी घोषित करावी लागली.
जेपीनी त्यांना काम करू द्यायचं नाही असं आव्हान केलं होतं. सरकारी नोकरांना, लष्करातील नोकरांना सुद्धा त्यांनी आव्हान केलं होतं की तुम्ही सरकारी आदेश पाळू नका, हे सरकार जनतेचं नाही. तर एक प्रकारे अनार्की निर्माण झाली होती. आता इंदिराजींनाच घेराव घालला ते निघाले होते, प्रधानमंत्र्यांना घेराव घालणं. त्यामुळं त्यांच्या समोर काही ऑप्शन नसल्यामुळं 25 जूनला त्यांनी आणीबाणी घोषित केलेली आहे. ओके, पुढे 26 जूनला पहाटे निसा 1971 अंतर्गत अनेक नेत्यांना अटक करण्यात आलं आहे. ओके, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट. ओके, कधीचा आहे? 1971चा ऍक्ट आहे. त्याच्या अंतर्गत जयप्रकाश नारायण, मोरारजी, अटल बिहारी, चंद्रशेखर हे काँग्रेसमधलेच होते, पण काँग्रेसमधले असंतुष्ट नेते त्यांना म्हटलं, नंतर बाहेर पडले, त्यावेळेस ते काँग्रेसमध्येच होते. ओके, तर या सगळ्यांना निसा अंतर्गत इंदिरा गांधींनी अरेस्ट केलेलं आहे. ओके, आणि असं काही पुस्तकांमध्ये मी वाचलंय की या नेत्यांना इंदिरा गांधी स्वतः जाऊन भेटायच्या वीकली, मंथली एकदा, आणि त्यांच्या आरोग्याची, खाण्यापिण्याची व्यवस्थेची सगळी चौकशी करून परत यायच्या. ओके, तर त्यावेळेस ते राजकीय वैर होतं, ते पर्सनल वैर नव्हतं, ते नसाले पण पाहिजे. ओके, त्याच्यानंतर यातल्या काही लोकांची प्रकृतीच्या कारणांवरून सुटका सुद्धा करण्यात आलेली होती, आणि काही संघटनांवरती त्यावेळेस बंदी घातली. त्या कुठल्या संघटना होत्या बघा? RSS, आनंद मार्ग, जमाते इस्लामी, माओवादी कम्युनिस्ट यांच्यावरती बंदी घातलेली आहे. आणीबाणीच्या काळात बंदी घातलेल्या कोणत्या संघटना आहेत विचारलं जाऊ शकतं. ओके, RSS आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला हिंदू महासभा टाकतील किंवा बजरंग दल, असं काही काही वेगवेगळे ऑप्शन देतील. तर RSS आहे, आनंद मार्ग आहे, हे दोन हिंदुत्ववादी आहेत. आणि जमाते इस्लामी आणि माओवादी कम्युनिस्ट ML वाले. ओके, पुढे देशामध्ये तमिळनाडूचे DMK सरकार आणि गुजरातचे जनता सरकार सोडून सर्व काँग्रेस सरकारे होती. त्यावेळेस फक्त 2 ठिकाणी काँग्रेस नव्हतं, इतर सर्व ठिकाणी काँग्रेसची सरकार होती. 1976 मध्ये ही दोन्ही सरकार बरखास्त करण्यात आली. इंदिरांनी ही दोन्ही सरकार आणीबाणीच्या काळात बरखास्त केली. ओके, 1975 मध्ये भारतीय संरक्षणाचा कायदा आणि निसामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. ओके, अधिक तो जरा थोडासा कडक करण्यात आला होता. त्याच्यानंतर पुढे बघा, नोव्हेंबर 76 मध्ये 42वी अमेंडमेंट आपल्याला माहिती आहे. ही अमेंडमेंट एक नवीन कॉन्स्टिट्यूशनच आहे असं म्हटलं गेलं की इतक्या मोठ्या प्रमाणात अमेंडमेंट करण्यात आलेल्या होत्या. ओके, आता आंदोलनातील कमतरता बघूया. इंदिरा विरोधच अधिक होता, विधायकता नव्हती, असं त्या आंदोलनावरती आरोप केला जातं. जेपींचं जे आंदोलन होतं ते त्याच्यामध्ये एकमेव अजेंडा होता इंदिरा विरोध. ओके, आंदोलनात भिन्न विचारांची, काही तर विरोध विचारांची मंडळी सुद्धा एकत्र आली होती. जनसंघ आणि जमाते इस्लाम हे अपोजिट वाले सुद्धा इंदिराला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते. काँग्रेस परंपरावादी किंवा आधीचा जो आपण फूट पडली त्यावेळेचा काँग्रेस हो किंवा सिंडिकेट वाला ग्रुप आहे तो म्हणा. त्याच्यानंतर समाजवादी पक्ष, भारतीय क्रांती दल त्याचं एक उदाहरण आहे, आणि अति डावे नक्षलवादी गट, हे सगळे यांचं एकमेकांची काहीही पटत नसताना इंदिरा विरोध करण्यासाठी एकत्र आले होते. पुढचा, छात्र युवा संघर्ष वाहिनी नावाची एक अशी वाहिनी तयार करण्यात आली होती, त्याला छात्र वाहिनी सुद्धा म्हटलं जातं. बिहारमधील विद्यार्थी आंदोलन चालवण्यासाठी ती निर्मित करण्यात आली होती, जिचं नेतृत्व जेपींचे होते. पण खरं पाहता त्याच्यावरती वर्चस्व RSS आणि ABVPचं होतं. ओके, चेहरा जो होता तो त्यांचा होता जेपींचा, पण त्याच्यावरती वर्चस्व होतं RSS आणि ABVPचं. ओके, त्याच्यानंतर जेपीच्या संकल्पना संदिग्ध होत्या, असाही त्यांच्यावरती एक आरोप केला जातो. संदिग्ध किंवा अस्पष्ट होत्या, म्हणजे ते म्हणायचे पक्षविरहित लोकशाही आणि संपूर्ण क्रांती हे दोन मुद्दे ते नेहमी म्हणत असत. बट पक्षविरहित लोकशाही, तर मग कसं लोकशाही चालवायचं याच्याबद्दलचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नव्हतं, किंवा संपूर्ण क्रांती म्हणजे काय याच्याबद्दलचं पण त्यांच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं. म्हणजे इंदिरा आली, गेल्यानंतर पुढचं तुमचं लोकशाही कशी चालेल, पक्षविरहित कशी चालवायची, मग ते टिकेल का नाही, याला स्थिरता आहे की नाही, याचा काहीही त्यांच्याकडे विचार नव्हता. आणि हेच मुद्दे तुम्ही अण्णा आंदोलनाच्या काळात पण बघितले असेल. अण्णांना विचारलं की अण्णा तुम्हाला कसं हवाय, तर ते म्हणतात की पक्षविरहित हवाय. इट्स नॉट पॉसिबल. आपली लोकशाही पक्षाच्या आधारावरती असणारी संसदीय लोकशाही पद्धत आहे. ओके, पक्षविरहित जर आपण केलो तर आता पक्ष असून इतके उडे मारतात आमदार खासदार, जर पक्षविरहित केलं तर तुमचं सरकार 2 दिवस तर टिकेल करण्याची शंका आहे. ओके, त्यामुळे त्याला काही अर्थ नव्हता, त्याच्यावर त्यांना सोल्युशन त्यांच्याकडे नव्हतं. ओके, 1950च्या दशकापासून ते संसदीय लोकशाहीमध्ये लोकशाहीत विरोध करत होते. 1950च्या दशकापासून ते विरोध करतात. आधीपासूनच त्यांचा लोकशाही पद्धतीला विरोध होता, पण त्यांच्याकडे त्याचं उत्तर मात्र नव्हतं. तर हे तिन्ही मुद्दे आंदोलनातील कमतरता तुम्ही लक्षात घ्या. एक मुद्दा आहे की छात्रांवरती किंवा विद्यार्थ्यांवरती RSS ABVPचं
वर्चस्व. दुसरं होतं की जेपींची संकल्पना संदिग्ध होती आणि जे विरोधात आले होते त्यांच्यातच एकमत नव्हतं. पुढे आणीबाणीच्या काळात जी काही कार्य केली कुठली कुठली कार्य बघा. सततचे बंद, संप, आंदोलने थांबली, त्यामुळे देशात एक प्रकारची शांतता निर्माण झाली होती. ओके. त्या काळात महागाई कमी झाली. 1 जुलै 1976 ला 20 कलमी कार्यक्रम इंदिराजींनी सुरू केला आहे. भूमिहीनांना आणि दलितांना घरे बांधण्यासाठी 30 लाख भूखंडाचे वाटप त्या काळात त्या दरम्यान इंदिराजींच्या सरकारनं केलं होतं. 11 लाख एकर भूमीचे वाटप केले होते, पण हे अतिरिक्त जमिनीच्या केवळ 10% होतं. सरकारकडे जितकी जमीन होती त्याच्यातले 11 लाख एकर वाटून सुद्धा 90% जमीन अजून सुद्धा बाकी होती. शेतमजुरांच्या वेतनात वाढ करण्यात आली होती. जे आंदोलन कमी झाली, विरोध कमी झाला, त्या दरम्यान इंदिरांनी ही कामं करून घेतलेली आहेत. पण लवकरच भ्रम निराशा झाली. पहिलं 1 वर्ष आंदोलनाचं सॉरी आणीबाणीचं खूप चांगलं होतं. त्याच्यामध्ये महागाई कमी झाली, एक्सपोर्ट सुद्धा वाढला होता. पण 76 मध्ये पुन्हा महागाई 10% वाढली आणि नोकरशाहीची हुकुमशाही तयार झाली होती. संजय गांधी एक घटनाबाह्य सत्ता केंद्र निर्माण झालेलं होतं. जुलै 76 मध्ये त्यांचा स्वतःचा एक 4 कलमी कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला होता, जेव्हा की त्यांना त्याचा काही अधिकार नव्हता. तर हे 4 कलमी कार्यक्रम आपल्याला माहिती पाहिजे. हुंडाबंदी, कुटुंब नियोजन, 2च अपत्ये, झाडे लावणे आणि साक्षरता. जरी सगळे चांगले उपाय असले तरी त्याच्यामध्ये जबरदस्ती आणि हुकुमशाहीपणा होता, त्यामुळे तो प्रॉब्लेम होता. तर आता त्याच्यातला सगळ्यात जास्त गाजला कुठला? कुटुंब नियोजनाचा. त्यामुळं त्यावेळेस स्टेरिलायझेशन जे झालं ते जबरदस्ती करण्यात आलेलं होतं. असंही म्हणलं जातं की काही लग्न न झालेल्या लोकांचं पण स्टेरिलायझेशन झालं होतं. तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडला होता. मार्च 1977 मध्ये निवडणुका झाल्या, जनता पक्ष सत्तेवरती आला. आता जनता पक्षाबद्दलची आपण थोडीफार माहिती घेऊया. जनता पक्षामध्ये कोण कोण होते बघा. काँग्रेस ओ, जनसंघ, भारतीय लोकदल. कुणाचं भारतीय लोकदल आहे? चरण सिंगांचं भारतीय लोकदल आहे. समाजवादी पक्ष, 2 नेते त्याच्यात होते. एक होते जॉर्ज फर्नांडिस आणि राजनारायण, हे वरच्या राजनारायण खटल्यातले राजनारायण. एवढ्या सगळ्यांचं म्हणून जनता पक्ष होता. जनता पक्षातल्या पार्टी कुठल्या विचारलं जाऊ शकतं. तर आपण बडी आघाडी कधी बघितली आहे बघा? 71 ला इंग्रजांच्या विरोधातली बडी आघाडी बघितली. त्याच्यामुळे बीजेपी, एसएसओ हे पक्ष होते. त्या ठिकाणी आपण बघितलं ते पक्ष लक्षात घ्या. आणि 77 ला जनता पक्षामध्ये BJSO म्हणजे भारतीय लोकदल, जनसंघ, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस ओ लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1977 मध्ये खाली बघा, 77च्या वेळेस प्रजा समाजवादी आणि स्वतंत्र पक्ष नव्हते, दोन्ही पक्ष लॅप्स झाले होते. त्यामुळे हे दोघं 77 ला नव्हते, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर लोकशाहीवादी काँग्रेस फेब्रुवारी 77 मध्ये निर्माण झालेला पक्ष आहे. काँग्रेस फॉर डेमोक्रेसी असंही त्याला म्हटलं जात होतं. जगजीवन राम, हेमवंती नंदन बहुगुणा, नंदिनी सप्तपथी, हे त्या काळचे लोकशाहीवादी काँग्रेसचे लीडर होते. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी हा पक्ष स्थापन केला होता. हा एक फॅक्च्युअल प्रश्न विचारला गेला तर माहिती असला पाहिजे. 77च्या निवडणुकीतील आघाड्या बघा. 77ची म्हणजे आणीबाणी नंतरची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जनता पक्ष त्यांच्याबरोबर होता, लोकशाहीवादी काँग्रेस. जनता पक्ष म्हणजे वरचे 4 पक्ष बरं का, हे चौघं एकत्र येऊन त्यांनी जनता पक्ष स्थापन केला होता. तो काँग्रेसवादी लोकशाहीवादी काँग्रेस म्हणजे जगजीवन राम यांचा वर पाहिलेला. डीएमके, आता डीएमके काँग्रेसच्या विरोधात गेले. आतापर्यंत डीएमके कुठे होते? इंदिरा बरोबर होते, आता ते विरोधात गेलेले आहेत. पुढे सीपीएम, सीपीएमचा सुद्धा इंदिराला बाहेरून पाठिंबा होता. सरकार अल्पमतात असताना आपण बघितलं की 1969च्या वेळेस. आता मात्र ते विरोधामध्ये आहेत. आणि अकाली दल, अकाली दल इथून पुढे नेहमी काँग्रेसच्या विरोधात आहेत. हिच्या विरोधामध्ये काँग्रेस बरोबर म्हणजे इंदिरांबरोबर सीपीआय, आणि अजून दुसरं कोण आहे? AIDMK. डीएमके मध्ये फूट पडली आहे, तर जो डीएमके तिकडे गेलाय आणि अण्णा डीएमके इकडं आलेला आहे. काँग्रेसनं आणीबाणी जाहीर करून सुद्धा किती सीट आणलेत? 154 सीट निवडून आणले होते. आता त्यांना 50 क्रॉस करता येत नाही, काही सुद्धा नसताना. तर इंदिराजींनी आणीबाणीच्या काळानंतर सुद्धा 154 सीट निवडून आणले आहेत. सीपीआयला 7 सीट आहेत आणि अण्णा डीएमकेला 21 सीट आले होते. जनता पक्षाला तेव्हा 330 सीट निवडून आणता आले होते. 330 खूप मोठा आकडा आहे. तर हे एक फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा, तुम्हाला विचारला तर दोन्ही अँगलने महत्वाचा आहे, हिस्ट्री आणि GS2. पुढे उत्तरेतील 7 राज्यात, उत्तरेमध्ये 7 राज्यात 234 पैकी काँग्रेसला फक्त 2 सीट्स निवडून आले होते.
आंदोलनाचा सगळ्यात जास्त परिणाम किंवा प्रभाव दिसत होता तो उत्तर भागामध्ये. ओके, तिथं 234 सीट पैकी फक्त 2 सीट्स निवडून आले होते. हे फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. 2च्या ठिकाणी तो 1 करेल, 3 करेल, काही करेल, फक्त 2 सीट निवडून आले होते. ओके, त्यावेळेस असंही म्हटलं जात होतं की उत्तर भारतामध्ये तुम्ही जर दिल्लीवरून कलकत्त्याला जात असाल तर मध्ये तुम्हाला कुठलंच काँग्रेस स्टेट सापडणार नाही. असा प्रवास करत गेला असेल तर इतके सगळे सगळे सीट्स अपोजिशनला गेलेले होते. इंदिरा आणि संजय गांधी दोघांचाही पराभव झाला होता. ओके, असं स्टेटमेंट येऊ शकतं का बघा. फक्त 2 सीट्स निवडून आले होते, ते 2 सीट्स इंदिरा आणि संजयचं, पण दोघंही हारले तिथे. त्यामुळे लक्षात घ्या, दुसरं स्टेटमेंट चुकीचं होऊ शकतं. त्याच्यानंतर पश्चिम भारतात, पश्चिम भारतात मात्र संमिश्र निकाल होता. ओके, दक्षिणेत मात्र काँग्रेसचे सीट वाढले, दक्षिणेत उलट वाढले आणीबाणीनंतर. ओके, 1971ला 70 होते, ते वाढून 92 झाले होते. कारण काय, आणीबाणीची झळ त्या भागात पोहोचली नव्हती. ओके, जनता पक्षाला त्या ठिकाणी फक्त 6 सीट्स निवडून आलेले आहेत. ओके, पीएम पदासाठी रस्सीखेच सुरू झाली. त्याच्यामध्ये कोण कोण येते, पुन्हा मोरारजी आले. ओके, मोरारजी नंतर कोण आहेत, चरण सिंग नंतर जगजीवन राम, यांच्या तिघांमध्ये रस्सीखेच सुरू होती. याचा निर्णय घेण्यासाठी जेपी आणि जेबी कृपलानीवरती जबाबदारी सोडवली. जयप्रकाश नारायण होते आणि कृपलानी पण तेव्हा होते, हे लक्षात घ्या. दोघांवरती ती जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी देसाईंची निवड केली. या दोघांनी मोरारजींची निवड केलेली आहे. 81 वर्षाचे देसाई पीएम झाले, 81 इयरचे होते त्यावेळेस. काँग्रेसची 9 राज्यातील सत्ता बरखास्त करून जून 77 मध्ये निवडणूक घेतली. ज्या ठिकाणी काँग्रेस निवडून आली होती किंवा आधीपासून तिथे सत्ता होती, त्यांची सत्ता 9 स्टेटमध्ये बरखास्त करण्यात आली. असं त्यांना कारण देण्यात आलं की तुम्ही आता जनतेचा पाठिंबा कॅरी करत नाही, तुम्हाला आता सध्या जनतेचा पाठिंबा नाही. तुम्ही जेव्हा निवडून आलात तेव्हा तो वेगळा काळ होता, आता वेगळा काळ आहे, हे कारण देऊन त्यांनी सांगितलं. जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सरकारे बनली. याला अपवाद फक्त 2 होते. तमिळनाडूमध्ये डीएमकेचं सरकार होतं आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सीपीएमचं सरकार होतं. इतर सगळ्या ठिकाणी सुद्धा पुन्हा या 9 ठिकाणी सुद्धा जनता सरकार आलेलं आहे. त्याचा पुढचा मुद्दा बघा. जनता पक्षाने संख्याबळाच्या जोरावरती नीलम संजीव रेड्डी यांना बिनविरोध राष्ट्रपती बनवले आहे. सुरुवातीला ते हारले होते पहिल्या वेळेस, नंतर त्यांना बिनविरोध राष्ट्रपती बनवलेलं होतं. त्यावेळेस इंदिरानं पण विरोध केलेला नाही. पुढे जनता पक्षातील पेच. आता जनता पक्षामध्येच वाद निर्माण झाला, इतके सगळे एकत्र आले होते तर वाद होणं स्वाभाविक आहे. 77च्या शेवटी जनता पक्षाचा राजकीय पाठिंबा नाहीसा झाला. जनता पक्षाला जो राजकीय पाठिंबा तो नाहीसा होत चालला होता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा. जनता सरकारनं जुलै 79 पर्यंत सरकार होते, पण भंग होण्याच्या मार्गावरती ते होते. जुलै 1979 पर्यंत सरकार कसं बसं चाललं. त्यांच्या काळात झालेल्या काही गोष्टी बघा. SC ST आणि गरिबांवरती अन्यायाची वाढ झालेली होती. 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिल्या गेलेल्या जमिनी जमीनदार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत होते. आणीबाणीच्या काळात ज्या जमिनी वाटल्या गेल्या त्या जमिनी पुन्हा हिसकावून घेण्याचा प्रयत्न याच्या काळात झालेला होता. माफ केलेले कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न सावकार करत होते. जुलै 77 मध्ये बिहारमध्ये बेलची येथे अनेक दलितांना ठार मारण्यात आले होते. पुढे कंटिन्यू करू. बर, आता ही जी स्टोरी होती, बेलची नाव लक्षात ठेवा. बेलची मध्ये दलितांची हत्या झाली होती, तिथे जाऊन इंदिरा भेटल्या होत्या, ते आपण पाहिलं. 1977 मध्ये महाविद्यालयीन संप मोर्चे आंदोलने त्या काळात वाढलेली होती. जनता सरकारच्या काळामध्ये सुद्धा महाविद्यालयांचे संप आणि मोर्चे वाढत होते. 1979च्या मध्यात पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सेसने बंड पुकारले. पोलिसांनी सुद्धा बंड पुकारले होते आणि पॅरामिलिटरी फोर्सेस वरती आपण एका ठिकाणी बघितलं होतं ना, युपी मध्ये इंदिराजींच्या काळात पण त्यांनी बंड पुकारलं आणि जनता सरकारच्या काळामध्ये पण त्यांनी बंड पुकारलेलं आहे. आणि हे सगळे बंड मोडून काढण्यात सुद्धा आलेले होते. पुढे बघा. मोठ्या प्रमाणातील उद्योग, आधुनिक शेती, विज्ञान व तंत्रज्ञान हे नेहरूंचे आदर्श जनता सरकारने उघड ठोकरावले होते. याला त्यांनी विरोध केला होता. मोठे उद्योगधंदे नको, त्याच्याऐवजी त्यांनी मध्यम उद्योगांना किंवा कुटीर उद्योगांना जास्त महत्व दिलं होतं. आधुनिक शेतीला त्यांनी विरोध केला होता, त्याच्याऐवजी त्यांनी सहकारी शेतीवरती पण जास्त फोकस केलं. विज्ञान तंत्रज्ञानाकडे थोडंसं दुर्लक्ष पण त्यांच्या काळात झालेलं आहे. ग्रामीण विकासाऐवजी उद्योग केंद्रित विकासावरती त्यांनी भर दिलेला आहे. याच्यात काय होतं बघा. श्रमाचा वाटा जास्त असणाऱ्या लघु उद्योगांना मोठ्या उद्योगास पूरक न ठेवता मोठ्या उद्योगांऐवजी पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.
ओके. आधीची भूमिका काय होती, मोठ्या उद्योगांना पूरक लहान उद्योग, पण यांचं काय होतं, मोठ्या उद्योगांऐवजीच हे छोटे उद्योग ठेवायचे. ओके. दुसरं होतं राष्ट्रीय पातळीवर नियोजनापेक्षा विकेंद्रित विकेंद्रित नियोजन. हा एक चांगला मुद्दा मला वाटतो. विकेंद्रित नियोजन असायला हवं होतं. शेतीचा विकास श्रीमंत शेतकऱ्यांद्वारे करावा. ओके. यांना जास्त अनुदान आणि सवलती द्याव्या. हे कुठल्या पक्षाच्या विचाराप्रमाणे आहे, स्वतंत्र पार्टी आपण जे बघितलं तसं होतं. आधी श्रीमंतांना हेल्प करा, मग नंतर ते आपोआप गरिबांपर्यंत पोहोचलं जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे बघा, त्या काळात ही एक चांगली सकारात्मक बाब झाली होती. एक कार्यक्रम होता तो म्हणजे कामाच्या मोबदल्यात धान्य. हा एकमेव सकारात्मक आर्थिक कार्यक्रम त्या काळात सुरू झाला होता. 1978 ते 1979च्या दरम्यान काही भागात दुष्काळ पडला, काही भागामध्ये महापुराचे थैमान होते, कृषी उत्पन्न सुद्धा घटले होते. अर्थमंत्री चरण सिंग यांनी चुकीचा अर्थसंकल्प मांडला, त्यामुळं महागाई वाढली. महागाई किती टक्क्याने वाढली, 20% वाढली होती. इंदिराजींच्या काळात 22% वाढली, आपण ते पाहिलं होतं. इथं 20% पर्यंत महागाई पुन्हा वाढली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये चरण सिंग गृहमंत्री होते, नंतर ते अर्थमंत्री झालेले आहेत. ओके. चला, तर मग ह्या त्यांच्या काळात सुद्धा, इंदिराजींच्या काळात ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी रिपीट होत होत्या. महागाई होत होती, आंदोलनं होत होती, बंड होत होते, या सगळ्या गोष्टी इथं होतच होत्या. जनता सरकारचा खरा अलिप्तवाद बघा, अमेरिका व ब्रिटनशी संबंध मजबूत करणे. ते म्हणते की अलिप्तवाद आमचा खरा आहे, जे नेहरूंच्या काळात आहे तो अलिप्तवाद चुकीचा आहे. तर ते म्हणत की अमेरिका आणि ब्रिटनशी खरं संबंध मजबूत करा आणि USSR बरोबर चांगले संबंध वास्तव पातळीवरती आणणं म्हणजे अलिप्तवाद, असं ते त्यांचं एक वेगळं अँगल होतं. ओके. अलिप्तवाद त्यांनी पण स्वीकारला, पण त्यांचा थोडासा वेगळा होता. ओके, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जनता सरकार कोसळलं ते आपण पाहूया. जनता पक्षात अनेक गट होते, पक्षात शिस्त नव्हती. जनसंघ त्यास एक अपवाद होता, त्याला RSS ची शिस्त होती. पक्षाचे 90 सीट त्याच्यामध्ये होते, जनसंघाचे 90 सीट होते, हे एक लक्षात घ्या. हा एक फॅक्च्युअल डेटा आपल्याला माहिती असला पाहिजे. पुढे अंतर्गत कलह खूप वाढले. चरण सिंग यांना गृहमंत्री पद सोडावे लागले आणि ते अर्थमंत्री बनावं लागले त्यांना. पुढे जनता पक्षातील समाजवाद्यांनी, जनसंघाच्या सदस्यांनी RSS सदस्यत्व सोडावी अशी मागणी केली. जनसंघवाल्यांनी RSS संबंध तोडावे अशी त्यांची मागणी होती. त्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिला आणि जनता सरकारमध्ये फूट पडायला सुरुवात झाली होती आणि यातूनच मोरारजींचं सरकार पडलेलं आहे. नंतर चरण सिंग यांनी काँग्रेस यू मधील यशवंतराव चव्हाण गट आणि काही समाजवाद्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. काँग्रेस यू काय, देवराज अरस, आपण पाहिले ना, यू फॉर देवराज अरस आहे. तर त्या गटामध्ये चव्हाण होते, यशवंतराव चव्हाण आणि काही समाजवाद्यांना घेऊन चरण सिंगांनी आपले एक सरकार बनवलेलं आहे मोरारजींचं सरकार पडल्यानंतर. आणि त्याला काँग्रेस आयचं म्हणजे इंदिराजींचं समर्थन होतं आणि CPI सुद्धा बाहेरून पाठिंबा दिला होता. पण विश्वासदर्शक ठरावाच्या एक दिवस आधी इंदिराजींनी पाठिंबा काढून घेतला. विश्वासदर्शक ठराव व्हायच्या आधीच ते म्हणले की आम्ही तुम्हाला आता काही पाठिंबा देत नाही. कारण काय होतं, सरकारने आणीबाणी चौकशीसाठी स्थापन केलेला खास न्यायालय रद्द करण्यास चरण सिंग तयार नव्हते. त्यांची अट होती की जे ते खास न्यायालय तुम्ही स्थापन केले ते रद्द करा, मग आम्ही पाठिंबा देऊ. पण ते खास न्यायालय रद्द करण्यास चरण सिंग तयार नसल्यानं इंदिरांनी पाठिंबा माघार घेतला आणि चरण सिंगांचं सरकार बहुमत सिद्ध व्हायच्या आधीच कोसळलेलं आहे. पुढे 1978 मध्ये काँग्रेसमध्ये दुसरी फूट पडलेली आहे. 78 मध्ये पडले बरं का, जे आधीवरती आपण यू बघितलं ना ते वाल्या. यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी यांनी काँग्रेस यू ची स्थापना केली होती. देवराज अरस आणि इंदिराजींचं कुठलं होतं, काँग्रेस आय. आधी आतापर्यंत आपण बघितलं काँग्रेस ओ आणि आर बघितलं. आर मध्ये परत फूट पडले आय आणि यू. ओके, ही फूट कधी काय आहे ते लक्षात घ्या. आधीची आहे 1969 ची, ही आहे 1978 ची. ओके, 1978 मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या निवडणुका झाल्या. आंध्र प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेस आय सत्तेवरती आलाय. आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेवरती आहे. ओके, आणि नोव्हेंबर 78 मध्ये कर्नाटकमधील चिक्कमंगळूर येथील पोटनिवडणुकीत इंदिरा पुन्हा निवडून आल्या. डिसेंबर मध्ये जनता सरकारने त्यांच्यावर विशेष अधिकाराचा भंग केला म्हणून ठराव आणला आणि त्यांचे सदस्यत्व रद्द केले. सदस्यत्व रद्द करून त्यांना 1 आठवड्याचा तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा देण्यात आली होती. त्याच्यानंतर 1980 मध्ये सेवंथ जनरल इलेक्शन बघा. दोन्ही सरकार पडली त्यांची, मुरादेंचं पडलं, चरण सिंगांचं पण पडलं आणि पुन्हा 80 मध्ये पुढच्या इलेक्शन झालेल्या आहेत. तर आता पुढचा भाग आपण ब्रेक नंतर कंटिन्यू करू, एक 10-15
पुढे बघा, 1980 मध्ये 7वं जनरल इलेक्शन आहे. जनता पक्षात फूट पडलेली, अनेक पक्ष बनले. जनता पक्ष फुटला आणि अनेक पक्ष बनले होते. ते कुठले कुठले ते बघून घ्या. एक आहे लोकदल, चरण सिंगांचं लोकदल आहे. त्यांना 41 सीट्स वरती ते निवडून आले होते. समाजवादी, त्यानंतर उर्वरित जनता पक्ष राहिला होता, त्याला 31 सीट निवडून आले होते. काँग्रेस आय म्हणजे इंदिराजींना पुन्हा 353 सीट आले होते. काँग्रेस यूचे सीट इतके काही जास्त राहिले नव्हते. जर फूट पडल्यानंतर कुणाला किती सीट आले ते बघून घ्या. जास्त काँग्रेस आय बद्दल लक्षात घ्या, 353 सीट आले होते. 1980 मध्ये जनता पक्षात परत फूट पडली. जगजीवन राम काँग्रेस यू मध्ये गेले. जनसंघ बाहेर पडला आणि बीजेपीची स्थापना झालेली आहे. त्यानंतरच्या घडामोडी तुम्हाला माहिती आहेत. इंदिराजींचं पुनरागमन बघा. 1980 मध्ये परत निवडून आल्या होत्या त्या. ज्या पद्धतीने जनता सरकारने राज्यातील सरकारे बरखास्त केली, तसेच इंदिराजींनी 9 राज्यातील सरकारे बरखास्त केली आणि तिथं पुन्हा निवडणूक झाली. त्याच्यामध्ये तामिळनाडू सोडून सर्व ठिकाणी निवडून आल्या होत्या आणि 22 पैकी 15 राज्यात काँग्रेसची सत्ता त्यांनी पुन्हा मिळवून दिली होती. पुढे परत येणाऱ्या इंदिरा पूर्व सारख्या नव्हत्या. परत येणाऱ्या इंदिरा पूर्वी सारख्या नव्हत्या. सरकारवरील पकड त्यांची ढिली झालेली होती. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे सामर्थ्य कमी झाले होते. जून 1980 एक विमान अपघातामध्ये संजय गांधीचे निधन झाले. इंदिरांना राजीवला राजकारणात आणावे लागले. पुढे जानेवारी 83 मध्ये झालेल्या विधानसभा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचा पराभव सुद्धा झालेला आहे. कर्नाटकमध्ये जनता पक्ष आघाडी सत्तेवरती आला होता, तर आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम हा नवीन पक्ष सत्तेवरती आला होता, NT रामराव यांचा. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणात ही पाऊल टाकण्यात सुरुवात झाली होती. आर्थिक उदारीकरणाला सुद्धा कोणाच्या काळात सुरू झाली आहे? इंदिराजींच्या काळातच सुरुवात आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं PV नरसिंहरावच वाटतं, त्याच्या आधी राजीव गांधीने पण केले आणि इंदिरांनी पण केलेलं आहे. मार्च 83 मध्ये आलिप्त राष्ट्रांची एक 7वी परिषद झाली होती. कुठे? दिल्लीला. आणि इंदिराजी त्याच्या अध्यक्ष होता, हे लक्षात घ्या. नामची परिषद, आपण नामचा अभ्यास करतो ना, तर 1983 7वी परिषद दिल्ली. 84 मध्ये काश्मीर मधील सियाचीन भागात लष्कराची एक ब्रिगेड पाठवण्यास धाडसी निर्णय त्यांच्या काळात झालेला आहे. इथपर्यंत इंदिराचा इतिहास आहे. पुढे आता आपण राजीव गांधीचा बघूया. 31 ऑक्टोबर 84 मध्ये इंदिराजींची हत्या झाली. त्या दिवशी त्यांनी एक मुलाखत दिली होती. कुणाला दिली होती बघा? पीटर उस्तिनोव, ज्याला त्यांनी इंटरव्ह्यू दिला. हे एक नाव लक्षात घ्या. जाणार होत्या का? हा, घेणार होते. त्या दिवशी राजीव वेस्ट बेंगॉल मध्ये होते आणि राष्ट्रपती ज्ञानी झैल एमनच्या दौऱ्यावरती होते. राजीव गांधींनी इंडियन एअरलाइन्सचे वैमानिक, ते 14 वर्ष म्हणून त्यांनी वैमानिक म्हणून काम केलेलं आहे. 81 ला अमेठी मधून त्यांनी लोकसभेवरती ते निवडून गेलेले आहेत. संजय गांधीचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी राजीव गांधी उभे राहिले. 82 मध्ये दिल्लीतील आशियाई स्पर्धेचे नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली होती. म्हणजे संजय नंतर राजीव गांधींना इंदिरांनी ऍक्टिव्ह केलेलं आहे. 83 मध्ये त्यांना काँग्रेसचं सरचिटणीस केलेलं आहे. 84 मध्ये इंदिरा हत्येनंतर ते PM झाले. 8वी जनरल इलेक्शन अमेठी, राजीव गांधी वर्सेस मनेका गांधी, आणि राजीव गांधी प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. मनेका गांधी कोण आहेत? सून आहे त्यांची, इंदिरा त्यांची दुसरी सून आहे, म्हणजे संजय गांधीची वाईफ. पुढे सुरुवात अनेक संकटातून झाली आहे राजीव गांधीची बघा. 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर मध्ये 2800 शिखांची कत्तल झाली होती. का कत्तल झाली होती? दिल्लीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कत्तल झाली इंदिराजींची हत्येनंतर. इंदिराजींच्या हत्येनंतर जो विस्फोट झाला होता, त्याच्यामध्ये इतक्या शिखांची कत्तल झाली होती. दंगली कुठे झाली? दिल्ली, कानपूर, बोकारे या ठिकाणी दंगली झाल्या होत्या. त्याच्यानंतरची एक घटना घडली त्यांच्याच काळात, युनियन कार्बाईडची भोपाळ वायू दुर्घटना. त्याच्यामध्ये सुद्धा 2000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. कारकिर्दीचा सकारात्मक प्रारंभ, 6 क्षेत्राची निवड त्यांनी केली होती. तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. कुठले आहेत? पिण्याचे स्वच्छ पाणी, साक्षरता, व्यापक लसीकरण, श्वेत क्रांती, खाण्याचे तेल आणि दूरसंचार माध्यमे. हे क्षेत्र निवडून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. आणि त्यांच्या काळात महत्वाची व्यक्ती आहे सॅम पित्रोदा. इंदिराजींना गरज पटवून देऊन C.ची स्थापना त्यांनी इंदिराजींच्या काळातच केली होती. सॅम मानेकशॉ. राजीवजींच्या काळामध्ये ते तंत्रज्ञान मोहिमेचे सल्लागार झाले आणि दूरसंचार मंडळाचे प्रमुख सुद्धा होते. त्याच्यानंतर संगणकीकरणावरती भर आहे. संगणकीकरणाचा कार्यक्रम इंदिराजींच्या
काळात आखलेला पण अंमलबजावणी राजीव गांधीच्या काळात झालेला आहे. संगणक आपल्या काळात जो आपण राजीव गांधीनं त्याचं श्रेय देतोय, त्याचा प्लॅन कुणाच्या काळात होता? इंदिराजींच्या काळातच तयार झालेला होता. संबंधित परदेशी कंपन्यांना मुक्त प्रवेश देण्यात येणार होते आणि संगणक आयात करण्यात सूट दिली जाणार होती. सुधारणा बघा कुठल्या करण्यात आल्या त्यांच्या काळात? अर्थव्यवस्थेतील जाचक नियंत्रणे काढून टाकली, आर्थिक विदारीकरणास सुरुवात झाली, निर्यात वाढवणे, आयात कर कमी करणे या काही सुरुवातीच्या चेंजेस होता. त्याचा पुढचा महत्वाचा भाग होता पंचायत राज व्यवस्थेसाठीचा प्रयत्न. ओके, 87 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा, 400 कलेक्टरची त्यांची चर्चा झाली. 88 मध्ये मुख्य सचिवांची चर्चा झाली. जानेवारी 89 मध्ये 800 प्रतिनिधींनी पंचायत राज संमेलन झाले आणि मे 89 मध्ये महिला पंचायत राज परिषद सुद्धा भरलेली होती. तर हा एक सिक्वेन्स मध्ये तुम्हाला विचारला गेला तर हे लक्षात असलं पाहिजे. ओके, त्यांच्या काळात झालेल्या काही योजना बघा राजीव गांधींच्या काळामध्ये. एक आहे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, नंतर आहे 89चं जवाहर रोजगार योजना. त्याच्यात काय होतं? गरीब कुटुंबातील एकाला तरी 50 ते 100 दिवसाचे काम देणं. त्याच्यानंतर नवोदय विद्यालय आपल्याला माहिती आहे. 1988 मध्ये महिलांकरता एक राष्ट्रीय योजना सुरू केली होती. पंचायत राजमध्ये महिलांना 30% आरक्षण देणारी ही योजना 88 मध्ये सुरुवात केली आहे, हे लक्षात घ्या. हुंड्याविषयी कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि शिक्षा कठोर करण्यात आल्या होत्या. त्याचा पुढचा पॉइंट आहे भारतीय संस्कृतीचे कार्यक्रम जगभरात आयोजित केले गेले. 1985 मध्ये पक्षांतर बंदी कायदा झाला. 86 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा झाला. लोक न्यायालय स्थापन करण्यासाठी 87चा एक कायदा आहे. पुढे परराष्ट्र धोरण त्यांच्या बाबतीत बघा. आण्विक शस्त्रबंदीत हिरिहिरीने त्यांनी भाग घेतला होता. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध लढ्यास पाठिंबा दिला होता. नामेबियाच्या स्वतंत्र चळवळीस पण पाठिंबा त्यांनी दिला होता. त्याच्यानंतर 6 नेशन 5 कॉन्टिनेंट इनिशिएटिव्ह नावाचा एक प्रोग्राम आहे, तो बघा. 6 नेशन 5 कॉन्टिनेंट इनिशिएटिव्ह स्थापना कोणी केली आहे? इंदिराजींनी. आणि त्याची परिषद भरली त्यावेळेस अध्यक्ष राजीव गांधी. हा PYQ आहे. ओके, इंदिरांनी मृत्यूच्या काही दिवस आधी 5 खंडातील 6 देशांचा एक गट बनवला होता. ओके, आण्विक सामर्थ्यांवरती नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले होते. त्यांच्या हत्याच्या आधी त्यांनी हा एक गट तयार केला होता. 6 नेशन 5 कॉन्टिनेंट असं त्याला नाव दिलं होतं. ते 6 देश कोण आहेत बघा? इंडिया, टांझानिया, स्वीडन असेल ते, त्याच्यानंतर मेक्सिको, ग्रीस आणि अर्जेंटिना. ओके, आता एकदा तो प्रश्न आला तर ते देश पण विचारला जाऊ शकतो, तर देश लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतरची जी परिषद भरली त्याचं अध्यक्षस्थान राजीव गांधींकडे होतं. पुढे नोव्हेंबर 86 ला मिखाईल गोर्बाचोव रशियाचे अध्यक्ष, त्यावेळेस त्यांनी भारताला भेट दिलेली होती. या वेळी एक दिल्ली जाहीरनामा झाला, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर डिसआर्ममेंट बद्दलचा तो जाहीरनामा होता. ओके, मिखाईल गोर्बाचोव आणि राजीव गांधी यांच्या झालेला दिल्ली जाहीरनामा कशाच्या आधारावरती आहे असा प्रश्न येऊ शकतो. दॅट इज न्यूक्लिअर डिसआर्ममेंट. न्यूक्लिअर डिसआर्ममेंट ऍक्शन प्लॅन 1985 मध्येच 5 नेशन 5 कॉन्टिनेंट परिषद भरली होती, त्यात करण्यात आलेला. ओके, आणि युनायटेड नेशन्स मध्ये ते मांडण्यात आला. याच्यामध्ये राजीव गांधींनी पुढाकार घेतला आहे, लक्षात घ्या. हा जो न्यूक्लिअर डिसआर्ममेंट ऍक्शन प्लॅन आहे राजीव गांधींनी 85 मध्ये भरलेला युनोच्या 3rd विशेष सत्रात मांडला. टायटल होतं न्यूक्लिअर डिसआर्ममेंट टिल 2010. एवढंच दिलं जाईल, न्यूक्लिअर डिसआर्ममेंट टिल 2010 कुठल्या प्रधानमंत्र्यांनी युनोत मांडला, तर तो राजीव गांधी आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषास विरोधही करण्यात आला. युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये सर्वप्रथम आवाज उठवला कुणी? नेहरूंनी. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कृती करणारे आणि राजनैतिक संबंध तोडणारे पहिले राष्ट्र कुठला आहे? भारत. आणि कुणाच्या काळात आहे? राजीव गांधीच्या काळात आहे. 1986 मध्ये भरलेल्या हरारे शिखर परिषदेत राजीव यांच्या पुढाकाराने आफ्रिका निर्मिती झालेली आहे. काय आहे? ऍक्शन फॉर रेजिस्टिंग इन्व्हेजन आणि कोलोनायझेशन आणि अपार्टहेड फंड. आफ्रिकेमध्ये कोलोनायझेशन होऊ नये याच्या विरोधातला एक फंड तयार केला होता, तो सुद्धा त्यांच्या काळात आहे. तर त्यांच्या काळात कुठल्या परिषदा आणि कुठले फंड इतकं फक्त लक्षात घ्या. हरारे शिखर परिषद बघितली, दिल्ली जाहीरनामा बघितला, हे आफ्रिका नावाचे एक ऑर्गनायझेशन किंवा फंड बघितलेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि तो न्यूक्लिअर डिसआर्ममेंटचा ऍक्शन प्लॅन पण आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर स्वापोला राजनैतिक मान्यता देण्यात आली. ते काय आहे? तर नामेबिया दक्षिण आफ्रिकेची वसाहत होती. स्वापो संघटना तिच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती. स्वापो नावाची तिथली संघटना होती, तिला स्वातंत्र्यासाठी लढा होता तिचा, तिला यांनी पाठिंबा दिला आहे. इतकं तरी आपल्याला लक्षात येतं की दक्षिण आफ्रिकेतील लढ्याला राजीव गांधींचा पाठिंबा होता. ओके, पुढे
90 मध्ये नामिबियाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वातंत्र्य सोहळ्यास राजीव गांधी उपस्थित होते, पण ते पीएम नव्हते. तेव्हा पीएम नसताना सुद्धा नामिबिया सरकारनं त्यांना बोलवलेलं आहे 1990. तसेच नेल्सन मंडेलाची पण त्यांची त्या काळात भेट झालेली होती. अमेरिकेला त्यांनी 85 मध्ये भेट दिली होती, त्यावेळेस प्रेसिडेंट होते रोनाल्ड रेगन. ओके. त्याच्यानंतर रशिया, गोर्बाचेव यांच्याशी राजीवचे चांगले संबंध होते. 5 वर्षात 8 वेळा दोघांची भेट झाली आहे. असे ते कोणते रशियाचे अध्यक्ष होते असं विचारलं जाईल की त्यांचं चांगली मैत्री होती आणि 8 वेळा भेट झालेली आहे. तर गोर्बाचेव लक्षात ठेवा. चीनला भेट देणारे दुसरे भारतीय आहेत. ओके. 1988 च्या आधी 54 मध्ये नेहरूंनी चीनला भेट दिली होती. त्याच्या मधल्या काळात इंदिराजींनी वगैरे त्याला भेट दिलेली नाही. आणि भेट दिली तेव्हा चीनचे अध्यक्ष कोण होते? डेंग. डेंग हे चीनचे त्यावेळेचे प्रेसिडेंट होते. त्याच्यानंतर त्यांच्या काळात नेपाळ बरोबरचे संबंध ताणले गेले होते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ओके. आणि मालदीव मध्ये सरकार विरोधात बंड झाले तेव्हा भारतीय सैन्य तिथे पोहोचले आणि कट उधळून टाकला होता. सरकार विरुद्ध बंड झाला, तिथे त्यांनी आपलं लष्कर पाठवलं होतं असा प्रश्न आला तर आपलं श्रीलंका सुद्धा वाटू शकतं. श्रीलंकेत पण पाठवलंच आहे आणि मालदीव सुद्धा आहे, लक्षात घ्या. पुढे पाकिस्तान, नेहरू नंतर पाकला भेट देणारे पहिलेच पीएम आहेत. ओके. चीनला सुद्धा आणि पाकला सुद्धा, दोन्ही लक्षात घ्या. ओके. बेनझीर भुट्टो तेव्हा प्रधानमंत्री होत्या. श्रीलंकेचा मुद्दा आपण बघूया आता पुढे. श्रीलंका जाफना प्रांत तमिळ भाषिक प्रांत आहे. लिट्टेची स्वायत्ततेचा लढा तिथे 83 पासून चालू होता. LTTA. ओके. लिबरेशन ऑफ तमिळ टायगर्स इलम. ओके. जुलै 87 मध्ये राजीव आणि जयवर्धने करार झालेला आहे आणि 89 मध्ये भारतीय सैन्याची श्रीलंकेतून माघार घेतली आहे. पुढं कंपुचियाचा प्रश्न हा PYQ आहे. हा कंपुचियाचा प्रश्न कुठल्या देशात आहे असं विचारलं गेलं होतं. कंपुचिया कुठं आहे? आताचा कंबोडिया. कंपुचिया म्हणजे आताचा कंबोडिया. कंपुचिया हे व्हिएतनामने काबीज केले होते. 87 मध्ये व्हिएतनामनेच भारताशी संपर्क करून कंपुचियातून बाहेर पडण्यास मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यांनीच व्हिएतनामवरती अटॅक केला होता. सॉरी, व्हिएतनामनेच कंपुचियावरती कब्जा मिळवला होता आणि तेच म्हणायचे की आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे, पण बाहेर पडण्यात तुम्ही आम्हाला मदत करा. भारताने याच्यामध्ये यशस्वी मध्यस्थी करून व्हिएतनामला सैन्य माघार घ्यायला लावले. परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंह यांनी महत्वाची भूमिका त्यावेळेस निभावलेली आहे. त्याच्यानंतर संरक्षण क्षेत्र. शेवटच्या 2 वर्षाच्या काळात राजीव गांधींनी 1/5 बजेट संरक्षणावरती खर्च केला होता. 20% बजेट त्यांनी संरक्षणावरती खर्च केला होता. 83 मध्ये इंदिराजींनी क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रमास अनुमती दिली होती. आपण जो यांच्या अंतर्गतला क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रम बघतो ना, APJ अब्दुल कलाम यांच्या अंतर्गतला, तो इंदिराजींच्या काळात मंजूर झालेला आहे. त्यास राजीव गांधींनी गती दिली. त्यांच्या काळामध्ये मध्यम पल्ल्याच्या आणि लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मिती झाली होती. त्रिशूल, पृथ्वी आणि अग्नी याला सुरुवात झाली. पुढे हॉवित्झर तोफा आपण स्वीडन कडून त्यांच्या काळात मागवल्या होत्या आणि भारतीय बनावटीच्या पहिला रणगाडा कुठला? आपला अर्जुन सुद्धा त्यांच्या काळात निर्मित झाला आहे. पुढे बघा, HDW पाणबुडी प्रकरण. ते इंदिराजींच्या काळातच होतं. HDW नावाची कंपनी होती. पश्चिम जर्मनीकडून भारताने 1981 मध्ये 4 पाणबुड्या खरेदी केल्या होत्या, म्हणजे इंदिराजींच्या काळात. राजीव सरकारने खरेदी आणखी 2 करण्यास प्रस्ताव मांडला होता. 4+2 असं 6 होणार होते. कंपनीने किंमत कमी केली नाही आणि 7% कमिशन दिले. हे जास्त होते असे सांगितले. संरक्षण मंत्री VP सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संरक्षण मंत्री खुद्द इंदिरा होत्या. त्यावेळेस जेव्हा हा डील झाला तेव्हा संरक्षण मंत्री खुद्द इंदिरा गांधी होत्या आणि त्यावेळची चौकशी करण्याचा आदेश VP सिंग यांनी दिला, कारण जे कमिशन दिलं गेलं होतं ते जास्त आहे असं त्यांचं म्हणणं होतं. राजीवजींची नाराजी व्यक्त केली आणि VP सिंग यांनी राजीनामा दिला आहे. याच्यानंतर राजीव आणि VP सिंग यांच्यात कटुता निर्माण झालेली होती. पुढे बोफर्स प्रकरण. बोफर्स हा स्वीडिश कंपनीकडून भारताने 410 हॉवित्झर तोफा खरेदी केल्या होत्या. त्यात कंपनीने काँग्रेस पक्षात 60 करोडची दलाली दिल्याची बातमी पुढे आली. इंडिया एक्सप्रेस आणि इंडियन एक्सप्रेस आणि हिंदूने या बातम्या छापल्या होत्या आणि बोफर्सचं प्रकरण पुढच्या इलेक्शन मध्ये खूप जास्त गाजलं होतं. याचाच फटका राजीव गांधींना बसला आणि 1989 ते निवडणुका हारले आहेत. पुढचा आपला मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील भारतीय स्त्रिया. स्वातंत्र्य काळातील 20व्या शतकात
20च्या दशकापासून विशेष 30च्या दशकापासून स्वातंत्र्य लढ्यात स्त्री शक्तीचा उपयोग होऊ लागला होता. विशेष करून 30व्या दशकात जास्त उपयोग होत होता स्त्रियांचा. गांधी मृदुला साराभाईंना काय म्हणतात बघा. मी स्त्रीला स्वयंपाक बाहेर आणले आहे, ती परत तिकडे परतणार नाही हे पाहण्याचे तुझे काम आहे. हे असं त्यांनी कुणाला सांगितलं हे स्टेटमेंट येऊ शकतं. तर मृदुला साराभाई, सरोजिनी नायडू वगैरे असे वेगवेगळे ऑप्शन आले की आपल्याला वाटेल की त्यांनाच म्हटलेलं आहे. पुढे 1920च्या दशकापासून अनेक नवीन क्षेत्र स्त्रियांसाठी खुली झाली. या दशकात स्त्रियांना स्वतंत्र लढ्यात पुरुषांना पाठिंबा देऊ लागल्या. 30च्या दशकात त्या पुरुषांच्या साथीदारी झाल्या. 20 मध्ये पाठिंबा, 30 मध्ये त्यांच्या बरोबर त्या समावेश झाल्या. 1926 मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना आहे. 54 मध्ये साम्यवादी महिला गट बाहेर पडला आणि त्यांनी भारतीय महिला राष्ट्रीय संघाची निर्मिती केली आहे. 2 महिला संघ आणि त्यांचे वर्ष लक्षात घ्या, 26 आणि 54. त्याच्या पुढचा हिंदू कोड हा पहिला मसुदा B.N. राऊ समितीने निर्माण केलेला आहे. हिंदू कोडची पहिला मसुदा 44 मध्ये B.N. राऊ स्वतंत्र आधीच त्यांनी तयार केलेला होता. आणि हिंदू कोड बिल मात्र आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील समितीने आणलेला होता. आणि या बिलाला राजेंद्र प्रसाद आणि इतरही काही पुराणमतवादी लोकांनी विरोध केलेला आहे. पुढे स्वातंत्र्य आधी बघा 46-47 मध्ये बंगालमधील तिभागा शेतकरी चळवळीमध्ये एक नारी बाहिनी नावाची संघटना होती, जी काय करायची, आश्रय छावण्या चालवणे आणि संपर्क साधण्याचं काम तिभागा शेतकरी चळवळीमध्ये स्त्रियांनी केलेलं आहे. तर तुम्हाला नारी बाहिनी विचारलं जाईल आणि तुम्हाला तिभागा शेतकरी चळवळ माहिती असलं पाहिजे. पुढे आहे साम्यवादी महिला कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरती महिला आत्मरक्षा समिती स्थापन केल्या होत्या. तुम्हाला असं विचारलं जाईल, महिला आत्मरक्षा समित्या कुठल्या पक्षाशी किंवा विचाराशी संबंधित आहेत. मग काँग्रेस, समाजवादी, साम्यवादी, उजवे असं काही पण प्रश्न येऊ शकतो. तर हे साम्यवादी महिलांशी संबंधित आहे, लक्षात घ्या. आणि त्यांचा मुख्य उद्देश होता कौटुंबिक हिंसाचारास विरोध करणे. गुजरात मधील सेवा हे आपण GS3 मध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा वाचलेलं आहे. सेवा काय आहे, सेल्फ एम्प्लॉईड विमेन्स असोसिएशन. सुरुवातीला कामगार संघटनेशी संबंधित कामं केली जात असत. नंतर किरकोळ विक्रेते आणि फेरीवाल्यांचे संघटित करून त्यांनी काम केलेलं आहे. आणि याच्या प्रमुख व्यक्ती कोण होत्या, इला भट. शहादा आंदोलन धुळ्यात लक्षात घ्या. 1972 मध्ये भिल्ल स्त्रियांचं एक आंदोलन झालेलं आहे. शहादा आंदोलन विचारलं जाईल आणि खाली तुम्हाला वेगवेगळ्या आदिवासी जमातींची नावं दिली जातील, भिल्ल, वारली, कोळी वगैरे. तर भिल्ल लक्षात घ्या. सुरुवातीस दुष्काळात मदत मिळावी यासाठी आणि नंतर तेच दारूबंदीसाठी झालेलं आहे. आंदोलनाचं कारण दुष्काळ आणि नंतर दारूबंदी. सुरुवातीस सर्वोदयवाल्यांनी नेतृत्व, नंतर ते नेतृत्व माओवाद्यांच्या हातात गेलेलं आहे. दारूबंदी आंदोलन कुठं कुठं झालीत बघा. उत्तराखंडमध्ये जे दारूबंदी आंदोलन झालं त्याला नेतृत्व विनोबा भावेंनी केलंय. कुमाऊ मध्ये सरलाबेन आणि मीराबेन यांनी आंदोलन केलेलं आहे. बेन वाटल्यानंतर गुजरात वाटू शकतं, पण ते कुमाऊ मध्ये केलेलं आहे. चिपको आंदोलन कुठे केलंय, सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेलं आहे. आता वरचे फक्त 2 लक्षात ठेवायचे, आपल्याला खालची तरी माहिती आहे. छत्तीसगड मधील भिलाई पोलाद कारखान्याच्या यांत्रिकीकरणाच्या विरोधातील आंदोलन कधी, 77 मध्ये. कुणी केले, छत्तीसगड खानी श्रमिक महिला संघ. आंदोलन कुणी केलं हा एक प्रश्न येऊ शकतो, आणि कधी केलं किंवा कशासाठी केलं. कारखान्याच्या यांत्रिकीकरणाच्या विरोधात. आणि कुठे केलं, भिलाई पोलाद कारखाना. 1979 मध्ये जेपीच्या विचारांनी प्रभावित होऊन स्थापित झालेली छात्र युवा संघर्ष वाहिनी कुठे आहे ती, बिहारमध्ये. बोधगया मंदिराच्या पुजाऱ्यांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या शेतमजुरांचे नेतृत्व करत होती. या सगळ्या ऑर्गनायझेशन आणि त्यांची कार्य विचारले जातील, जोड्या लावा. पुढे पुण्यामध्ये त्यावेळेस 74ला पुरोगामी स्त्री संघटना स्थापन झाली होती. आणि मुंबईमध्ये स्त्री मुक्ती संघटना 75 मध्ये स्थापन झालेली आहे. ऑक्टोबर 75 मध्ये पुण्यात एक महिला परिषद झाली होती. त्यामध्ये माओवादी, समाजवादी, मार्क्सवादी, लाल निशान, RPI इत्या वेगवेगळ्या गटाच्या महिला समाविष्ट झाल्या होत्या. महिला परिषद 1975 मध्ये झाली. त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या गटातल्या महिला समाविष्ट होत्या. ती परिषद कुठे झाली असा प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर आहे पुणे. मानुसी नावाचं एक नियतकालिक होतं, ज्याच्यामध्ये महिला चळवळीचे लेखी नोंद ठेवल्या जात असत. आणि ते कुठून यायचं, दिल्लीतून. आणि मुख्य व्यक्ती मधु किश्वर आणि मानुसी लक्षात घ्या. आणि हुंडा विरोधी संघटना त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात होत्या. महिला दक्षता समिती समाजवादी जनता पक्षाची आहे. जनवादी महिला समिती मार्क्सवादी, अखिल भारतीय लोकशाही संघटना
1981 ला स्थापन झालेली आहे. पुढचा पॉइंट आहे आपला बलात्काराची प्रकरणे. त्यावेळेस गाजलेले काही बलात्काराची प्रकरण बघा. 78 मध्ये हैदराबादला रमी झाबी प्रकरण आणि महाराष्ट्रामध्ये मथुरा प्रकरण खूप जास्त गाजलेलं होतं. आणि 80 मध्ये पश्चिम युपी मध्ये माया त्यागी प्रकरण गाजलं होतं. हे तिन्ही प्रकरण दिली जातील आणि स्टेटच्या जोडाजोडाला तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं. ओके, ते एक लक्षात घ्या. पुढे रूपकुवर प्रकरण आहे. रूपकुवर राजस्थान देवराळची आहे. सतीसाठी तिला जबरदस्ती करण्यात आली होती. रूपकुवर कुठे? राजस्थानी देवराळ, लक्षात घ्या. ती सती गेली होती. ओके. स्वामी अग्निवेश त्यावेळेचे आर्य समाजाचे, त्यांनी राजस्थान हरियाणामध्ये सती विरोधी जागृती केलेली होती. ओके. या रूपकुवरचं नंतर मंदिर पण बनलं होतं. तुम्हाला ते प्रकरण माहिती नसेल तर गुगल सर्च करून वाचा. राजस्थान फक्त एक लक्षात घ्या, रूपकुवर. सहेली दिल्ली स्थित एक संस्था आहे. स्त्रियांना आनंदी राहता यावं यासाठी संगीत नृत्य कलेत व्यक्त होण्यासाठी ते उत्तेजन देत असत. आणि त्याच्या पुढे अन्वेषा नावाची एक संघटना हैदराबाद मध्ये होती. ती स्त्री प्रश्नांना तात्विक अभ्यासासाठीची व्यासपीठ होती. खूप साऱ्या संघटना आहेत, तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, आपण थांबूया इथेच.